नमस्कार. स्पार्क अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण लास्ट इयरचा 2024चा राज्यसेवेचा PYQ बघणार आहोत. याच्या अगोदर आपण 2025चा PYQ बघितलेला आहे. त्याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरती टेलिग्रामवरती त्याची PDF पण तुम्हाला भेटून जाईल किंवा ॲप्लिकेशन स्पार्क अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर आपण पुढच्या लेक्चरकडे जाऊया 2024च्या. ऍक्च्युली मी माझं थोडंसं म्हणजे माझं स्वतःचं थोडं ओळख करून देतो. 2024च्या राज्यसेवामध्ये मला असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर ही पोस्ट भेटलेली आहे. 2024चा पेपर हा आहे ना, तो पूर्णतः PYQ ओरिएंटेड होता. म्हणून या वर्षीच्या याला सर्वाधिक आतापर्यंत ज्यावेळेस पासून फक्त GS वर म्हणजे CSAT क्वालिफाय झाले, GS वरती आपलं मेरिट ठरवलं जातं, त्यावेळेस पासूनचा सर्वात हायेस्ट कट ऑफ होता, जो की 117.5. त्याच्या अगोदर जो होता 2023ला जो होता तो 107. त्याच्या अगोदर 22ला होता 106. म्हणजे सगळ्यात हायेस्ट होता. का? कारण पेपर पण सोपा होता, शेवटचा अटेम्प्ट होता, पण मुलांनी खूप चांगला अभ्यास केला होता. त्यात PYQ ओरिएंटेड सर्व पेपर होता. म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन हे PYQ ला रिलेटेडच होते आणि एकदम वन लाईनर असण्यासारखे सोपे सोपे क्वेश्चन होते. तर माझं असं म्हणणं की तुम्ही PYQ बघा. माझ्या मित्राचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. त्यांनी लास्ट इयरचे म्हणजे 2011 पासूनचे सगळे PYQ बघितले शेवटच्या 10 दिवसामध्ये आणि तो प्रिलिम्स क्वालिफाय झाला. का? की त्याला एक सेन्स आला होता की कसा पेपर सोडवला पाहिजे. आणि PYQच बघा, जास्त बुक्स न बघता स्वतःचे जे पेपर प्रिंट करून आणा. आता वेळ नसेल तर जेवढे केले तेवढेच कंटिन्यू करा, ज्याच्यातून केले ते करा. पण माझं वैयक्तिक मत आहे की मी सुद्धा 11 पासूनचे 24-25 पर्यंत जे आत्ताचे PYQ माझ्याजवळ आहेत, मी पुढच्या अटेम्प्टसाठी तयारी करत आहे, तर PYQच बघणं सगळ्यात बेस्ट राहील. थोडक्यात सांगताना मी माझा अप्रोच सांगतो की मी सुरुवातीला पॉलिटिक्स घेतो, परत जिओग्राफी घेतो, परत इकॉनॉमिक्स घेतो, परत सायन्स घेतो, हिस्ट्री घेतो, हिस्ट्रीवरती घेतो, सायन्स थोडंसं खाली ठेवतो आणि करंट अफेअर घेतो शेवटी. कारण की पॉलिटी माझा चांगला हँड आहे, त्यामुळे मी पॉलिटी घेतो. जर सुरुवातीला जर तुम्हाला पॉलिटी जर 13+ मार्क देत असेल, म्हणजे आउट ऑफ पर्यंत तुम्ही घेऊ शकता 13 ते 15. जिओग्राफी सुद्धा तुम्हाला 20 पैकी 17-18 पर्यंत घेऊन जात. मग एवढे जर क्वेश्चन तुमच्या सुरुवातीच्या टप्प्यात बरोबर येत असतील तर पुढच्या ह्याला तुमचं लॉजिकल थिंकिंग, अप्रोच वगैरे सगळं चांगला लागतो. आणि इकॉनॉमिक्स माझा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट असला तरी सुद्धा तो थोडा कधी कधी डिफिकल्ट येतो, डाटा विचारतात, म्हणून मी त्याला 3 नंबरला ठेवलं होतं. आणि हे जर तुम्हाला चांगले मार्क देत असतील किंवा 15 तरी 45 जर क्वेश्चन बरोबर येत असतील तर पुढचे 20 क्वेश्चन बरोबर आणायला हे क्वेश्चन कसेही मदत करतील. पण जर तुम्ही सुरुवातीला करंट घेतलं त्याचे 5-6 बरोबर आले, यावर्षी 2024च्या पेपरला माझे फक्त 7 करंटचे बरोबर होते, तरी पण मला मार्क 136 होते. म्हणजे करंटचे जर आणखी बरोबर आले तर 150 पर्यंत मी पण गेलो होतो. आणि माझे बरेच मित्र आहेत की त्यांना 150+ मार्क आहेत. तर हा पेपर इतका सोपा आहे. तर आपण एक एक क्वेश्चन करून एक विश्लेषण बघूया. याच्यामध्ये जी काय PDF तयार केलेली आहे ते असं नका समजू की कुठले तर वाचून दाखवतोय. तर ते तयार करण्यासाठी मी 3-4 दिवस मेहनत घेतली. त्यासाठी माझी मैत्रीण BDO मॅडम आहेत, जागृती मॅडम, यांनी पण खूप मदत केली. हे पेपर बघताना तुमच्याजवळ PDF असेल तर तुम्ही त्याच्यात थोडेसे ऍडिशन करू शकता, याने तुम्हाला फायदा होईल. लेक्चर बघताना PDF समोर ठेवा असं म्हणेल. तर आता एक एक क्वेश्चन आपण बघूया. आता बघा, मी जसं म्हणलं होतं की एखादा क्वेश्चन जर सुरुवातीच्या टप्प्यात जर अवघड आला तर आपल्याला पेपरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जसं की आता इथं बघा, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स हा एकदम नवखा क्वेश्चन होता आणि तो टॅकल करायला पण अवघड जात होता. का? तर किंवा पाल आहेत का, राय आहेत का, अरविंद घोष आहेत. तर हे 2 निघू शकत होते की श्रीपाद अमृतांगा आणि अरविंद घोष. पण ह्या दोघांमध्ये कन्फ्युज होत होतं की बिपिनचंद्र पाल आहेत का लाला लजपत राय, हे 3 सोबत होते ना. तर मग असं वाटायचं की हे 2 पैकी. मग पहिल्याच क्वेश्चनला जर तुम्ही कन्फ्युज झाले तर पूर्ण पेपरवरचा अप्रोच तुमचा असं होतो की अरे सगळ्याच पेपर अवघड आहे काय. पण तुम्ही जर त्याच ठिकाणी जर पॉलिटी बघाल ना, तर पॉलिटी 1 लाईनर आहे आणि बेसिक विचारलं, एकदम बेसिक विचारलं, त्याने तुम्हाला
म्हणजे सुरुवातीचं तुमचं मानसिकता खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतील असे क्वेश्चन. तर बघूया त्याचं की टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स हे लाहोरला स्थापन केलं होतं लाला लजपत रायांना. 1920 टिळकांचा ज्यावेळेस देहांत झाला होता त्यावेळेस लगेच त्यांनी जे लोकांना राजकीय दृष्ट्या सुशिक्षित करण्यासाठी या स्कूलची स्थापना केली होती. त्याचं उद्घाटन महात्मा गांधींनी केलं होतं आणि ती आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वंट्स ऑफ द पीपल सोसायटीशी संलग्नित होती. तर ह्याचं उत्तर आहे लाला लजपत राय, पंजाबच्या इकडं, पंजाब प्रांतात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया की एलिफिन्स्टन फंडासाठी 25,000 रुपये कोणी मदत केली होती. एक लॉजिकल विचार केला असता तर एलिफिन्स्टन फंड माहिती की आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जसं की पहिले गव्हर्नमेंट ज्यावेळेस आपले निघून गेले त्यावेळेस मग शिक्षणामध्ये वाढ करण्यासाठी एक अशा एलिफिन्स्टन फंडाची स्थापना केली होती. आणि 25,000, आता जरी 25,000 आपल्याला कमी वाटत असले का त्या काळात 25,000 म्हणजे खूप मोठी रक्कम होती. मग एवढे पैसे असणारे बाकीचे तर नव्हते. हे सुरुवातीच्या काळामध्ये पहिले काय म्हणतात त्याला पदवीधर होते, त्यामुळे त्यांचं ते ह्याच्यात नाव आलेलं आहे. जांभेकर तर आपल्याला माहिती की जांभेकरांना पण दर्पण चालू करताना किती फायनान्शियल प्रॉब्लेम आले होते. एकच माणूस होता की जगन्नाथ नाना शंकर शेठ. अशा प्रकारे मी सोडवलं होतं की बाबा लोक एकच व्यक्ती की एवढं पैसे देऊ शकेल. मग अशा प्रकारे जर तुम्ही अप्रोच केला तरी, आणि आपल्याला माहिती आहे की बाबा नाना शंकर शेटांवरती दरवर्षी क्वेश्चन रिपीटेड येतोय, तर ते एकदा बघून घेतला पाहिजे. आता हा बघा, हा 2011 PYQ होता. मी का म्हणतो की PYQ बघा, का तर आहे असे क्वेश्चन रिपीट होत आहेत, आहे असे. त्यामुळे तुम्ही विचार करा की PYQ ला किती वेळ दिला पाहिजे, किती भर दिला पाहिजे. हा, सविनय कायदेभंग चळवळ. सविनय कायदेभंग चळवळ आपल्याला माहिती की बाबा ज्यावेळेस मिठाचा सत्याग्रह झाला होता त्यावेळेस सविनय कायदेभंग चालू झाला होता, म्हणजे की शांततेच्या मार्गामध्ये कायद्याचा भंग करणे. तर त्यांनी विचारले की धारासा येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला होता. तर ऑप्शन बघितले तर कमलादेवी चट्टोपाध्याय, अंबिका चक्रवर्ती, कस्तुरबाई गांधी आणि सरोजिनी नायडू. आपण जर पाहिलं तर कस्तुरबाई गांधी ह्या आहेत ना, या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये गांधीजींच्या कुठल्याच अशा म्हणजे सत्याग्रह वगैरे याच्यामध्ये जास्त दिसून येत नाही. मिठाचा सत्याग्रह झाला होता ना 1930 ज्यावेळेस, त्यावेळेस गांधीजी, नेहरू, वल्लभभाई पटेल हे सगळ्यांनाच अटक केली गेली होती. मग त्यावेळेस जे घराचा नाही ते झाला होता सत्याग्रह की टप्प्याटप्प्याने जायचे आणि इंग्रज त्यांना मारायचे, मग ते परत माघारायचे, परत दुसरी टोळी जायची. अशा प्रकारे जे केलं ते सरोजिनी नायडू होत्या. आता बघा, अंबिका चक्रवर्ती ज्या आहेत ना त्या बंगाल प्रांतामध्ये जास्त ऍक्टिव्हिटी होत्या. कमलादेवी चट्टोपाध्याय आहेत पण त्यांच्याबद्दल ह्याच्यामध्ये दुसऱ्या सत्याग्रहामध्ये त्यांच्याबद्दल जास्त माहिती आहे. म्हणजे सहभागापेक्षा नेतृत्व होतं असं म्हणायला पाहिजे होतं, म्हणजे जास्त लवकर कळालं असतं. आता हा बघा, 1857च्या उठावामध्ये कानपूर 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 म्हणलं की आपल्याला कन्फ्युजन होतं की बाबा सर्वांनी तात्या टोप्या लिहिलं होतं, पण ऍक्च्युली कानपूर येथे उठावाचं नेतृत्व जे होतं ना, नेतृत्व हे नानासाहेब पेशव्यांनी केलं होतं. नानासाहेबांबद्दल बघितले होते बघा, नेपाळला निघून गेले होते, हे आपण गोष्टी वाचतो. अजिमुल्ला आहेत ना, अजिमुल्ला सुद्धा होते, ते सुद्धा कानपूरलाच होते, पण त्यांनी काय म्हणले नेतृत्व कोणाकडे होते. तात्या टोपे होते काही काळासाठी, पण त्यांच्याकडे नेतृत्व नव्हतं पूर्ण कानपूरचं. झाशी होतं, त्याच्यानंतर त्यांचा उठाव कानपूर एरियामध्ये होता. आता इथे दिले मग महाराष्ट्रातले जे काय ह्याच्यावरती क्वेश्चन दरवर्षी रिपीट होतोय, म्हणून म्हणतोय की परत परत बघा. हे मौलवी हमीदुल्ला ही बरोबर तिथल्याच भागात होते, बिहारच्या प्रांतामध्ये कुठेतरी. खाली मी लिस्ट दिली त्याच्यामध्ये तुम्हाला सापडून जातील. पण हे पण बघा, कोल्हापूरला कोण होतं, साताऱ्याला कोण होतं, खानदेशात, औरंगाबाद, पेठला कोण होतं, कारण की त्याच्यावरती परत 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 क्वेश्चन रिपीट होत आहेत. तुमच्या PDF मध्ये देताना मी एक तुम्हाला हे पण दिलेली ऍडिशन दिलेली, ही एक वेळेस वाचून घ्या की झाशीला राणी लक्ष्मीबाई होती, बिहारला कोण होतं, अहमदाबादला कोण होतं, हे इथं होतं बघा. कानपूर आपल्याला बघायचं होते, नानासाहेब पेशवे, अजिमुल्ला पण तिथंच होते, बघितलं होतं आपण. तर पुढच्या वेळेस बघताना हे पण बघा की कुठला अधिकारी कुठं होता, सगळेच बघू नका. काही ठिकाणचे बघा की जिथले जे महत्वाचे ते झाशी वगैरे एखाद्या वेळेस जोड्या लावायला येऊ शकतात आणि येतात दरवर्षी. कुठल्या आज नाही केलं तर दुसऱ्या तरी राज्यसेवेला नाही आलं तर कुठं दुसऱ्या पेपरमध्ये येऊनच जाईल. आता हा बघा नवीन क्वेश्चन होता, पण
राज्यसेवेचा अभ्यास करता म्हणजे लॉजिकल थिंकिंगला किती महत्व आहे तुम्हाला कळून जाईल बघा ह्या क्वेश्चन वरतून. कसं ते मी कसं सोडवला होता हे सांगतो. जिव्या सोमा म्हसे यांच्यापैकी खालीलपैकी कुठल्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं असं म्हटलंय. ऍक्च्युली इथं चुकायला वाव पण नव्हता की सर्वच्या सर्व बरोबर कुठंच दिला नाहीये. त्यात त्यांनी काय केलं की ए बी ए डी ए आता जर आपल्याला माहित नसेल तर आपण काय करतो मॅक्झिममला जातो. नाही मॅक्झिमम मला एकच पर्याय आहे. तरी सुद्धा कन्फ्युजन होण्याचे दोन हे होते की पद्मश्री का पद्मभूषण. आता बरेच जणांनी काय केलं पद्मभूषण घेतलं की त्यांना काय व्हायचं की बी ए आणि डी मग हे दोनच घेतलं किंवा शिल्पगुरू नसेल पद्मश्री नसेल. पण ऍक्च्युली ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना त्यावेळेस आपण वाचलेला असतो की पद्मश्री हा पुरस्कार आहे ना एखाद्या कलेला पुरस्कार करण्यासाठी कलेचा म्हणजे कलेला वाव भेटावा त्या कलेचा सन्मान व्हावा म्हणून दिला जातो. पद्मभूषण जो आहे तो त्याच्यावरच्या लेवलला आणि खूप रेअर केस मध्ये दिला जातो. या दृष्टीने मग मी पद्मश्री घेतला होता. मग पद्मश्री घेतल्यावर बी एकाच ऑप्शन मध्ये उत्तर होता आणि बीसीडी आणि मॅक्झिमम पण होता असं दोन्ही होत्या. आता त्याचं उदाहरण बघा की तारपा जो तारपण त्याला आपल्या महाराष्ट्रातल्या भिकल्या दोंडा काहीतरी भिकला दिंड्या असं काहीतरी म्हणजे त्यांचं नाव आहे. म्हणजे ह्या प्रकारे मी सोडवलं होतं किंवा शिल्पगुरू असेल ना शिल्पावर त्यांनी जर काम केलेलं असेल तर शिल्पगुरू का नसो. आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट मध्येच काम आहे ना त्यांचं. तर या प्रकारे तुम्ही एखाद्या वेळेस थिंकिंग करू शकता. आता हा बघा सिमुक घराण्याचा संस्थापक कोण आहे असं म्हटलंय. सिमुक घराण्याचा संस्थापक सिमुक घराण्याचे संस्थापक आपण सुरुवातीला आपण ज्यावेळेस आपण वरवर जरी अभ्यास करायचा म्हटलं मध्यम प्राचीन आणि मध्ययुगीनचा तर ऍटलिस्ट आपण त्यांच्या राजधान्या राजे आणि महत्वाचे राजे आणि संस्थापक ह्या गोष्टी करत असतो. आणि इझी क्वेश्चन होता सिमुक घराण्याचा राजा सातवाहन होता जे की आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड आहे म्हणून आपल्याला माहित पाहिजे होता. जसं की शुंगचा पुष्यमित्र आहे, कण्वाचा वासुदेव आहे, शकाचा मोगा काहीतरी मौस असं नाव आहे. तर ह्या थोड्या थोड्या गोष्टी करून घ्या. हा प्राचीन इतिहासासाठी जास्त काय करायला जाऊ नका. जे काय PYQ आले त्याला रिलेटेड एखादी स्टेप वन स्टेप त्यापेक्षा थोडस कमी या गोष्टी केल्यास फायदा होऊन जाईल. पुढचा क्वेश्चन आहे अहमदाबाद येथील गिरणी कामगारांच्या लढ्याबद्दल. म्हणजे आपण जे सुरुवातीच्या टप्प्यात बघतो बघा की मी ही ट्रिक केली होती की चंपारण्य अहमदाबाद खेडा असं त्यांच्या हे विचारलं पण क्रम लावा म्हणून. त्यातल्या अहमदाबादच्या जे काही गिरणी लढा झाला होता त्यामध्ये प्रमुख असलेल्या महिला सहकारी कोण आहेत त्यांच्या असं विचारलंय क्वेश्चन. आपण मग असं बघितलं की सुरुवातीच्या काळात कस्तुरबाई गांधी नव्हत्या कधी. सरोजिनी नायडू नंतर त्यांच्या सोबत ऍड झाल्या होत्या. ते बघितलं आपण की सविनय कायदेभंगाच्या वेळेस धाराशिव सत्याग्रह आणि अरुणा सपाली पण नंतरच्या आहेत लेटर आहेत त्यावेळेस इतक्या ऍक्टिव्ह नव्हत्या असं आंदोलन वगैरे याच्यामध्ये. आणि त्यांचा प्रांत पण काहीतरी संयुक्त प्रांतातल्या वगैरे अशा होत्या त्यामुळे त्या पण येणार नव्हत्या. कारण की गांधीजींची जस्ट सुरुवात होती. गांधीजी देशाला कळालेले नव्हते. मग एकच उरत होतं की अनुसया साराभाई. ह्या दोन मध्ये कन्फ्युजन झालं असतं. पण जर तुम्ही यांच्याबद्दल जास्त माहिती बघितली असेल तर तुमचं उत्तर अनुसया साराभाई आलं असतं. तर त्यावेळेस उपोषण केलं होतं. सगळ्यात पहिलं उपोषण गांधीजींनी तिथं केलं होतं. अशा प्रकारे जर सोडवलं तर तुम्हाला फायदा होईल. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा की चुकीच्या जोड्या ओळखायला विचारलं. निगेटिव्ह आपण एक ठोकताळा आहे की ज्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह विचारतील ना त्यावेळेस कमीत कमी मध्ये बघायला पाहिजे. इथं कुठं कमी आहे का, इकडे 2 ऑप्शन आहेत, इकडे 2 ऑप्शन आहेत, इकडे पण 2 ऑप्शन आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं पाहिजे कमीत कमी कशात आहे. म्हणजे तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर पाठ तर कोणीच केलेला नाहीये. हा क्वेश्चन मी सुद्धा केलेला नव्हता. फक्त मी कमीत कमी घेऊन गेलो होतो. तर वाचून घेऊया की अब्दुल समद होते ते चित्रकार होते. तख्ते ताऊस म्हणजे ह्याच्यात लक्षात येते की तख्ते म्हणल्यावर काहीतरी सिंहासन असेल. तख्ते ताऊस मग बी ला तर आपण बरोबरच घेतला पाहिजे. मग बी इथं जात होता एक ऑप्शन. तसं जर केला तर बीबी का मकबरा आपल्याला माहिती की बाबा औरंगाबाद मध्ये तर तो बीबी का मकबरा डी पण बरोबर आहे. मग डी इथं गेला तरी पण सी उत्तर येत होतं. हा आझमशाह आहे तो लेटर मुघल आहे मला असं वाटतं. एकदा बघून घ्या तुम्ही. पुढचं आहे कोठारी कमिशन. तुम्ही विचारलं की बाबा हा कोठारी कमिशनवर कसं काय क्वेश्चन आला तर तो हिस्ट्रीमध्ये चॅप्टर आहे की आपल्याला की शिक्षणाचा भारतीय इतिहासावरील प्रभाव म्हणून त्याच्यात वेगवेगळे हंटर आयोग वगैरे वगैरे असे सायमन आयोग असे वेगवेगळे आयोग विचारले जातात. तर त्याच्यामधला हे क्वेश्चन आहे आणि ह्याच्यावर रिपीट क्वेश्चन होतात. मेन्सला तर सगळे जे असतील त्यांना तरी हा पाठच असतो त्यामुळे आणि जस्ट इझी क्वेश्चन होता.
थोडा ज्यांनी वाचलं नाही त्यांना सुद्धा थिंकिंग करून येऊ शकतं. 14 वर्षापर्यंत आपल्याला माहिती, 14 वर्षापर्यंतच आता जे शिक्षण आपल्याला फ्री दिलं जातं ते सिद्ध दिलंय. उच्च स्थान व सुधारित वेतन, हा शिक्षकांसाठी त्यांचं असं म्हणणं होतं की शिक्षकांना जास्तीत जास्त वेतन द्या, जेणेकरून जे काही शिक्षक आहेत म्हणजे चांगलं शिकवतात ते शिक्षणाकडे वळतील, ना की बाबा दुसऱ्या प्रायव्हेट जॉबकडे जातील. तिसऱ्या वाक्यामध्ये होतं बघा की राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या 10% शिक्षणासाठी खर्च करा. हा इथं लॉजिकल थिंकिंग करायची गोष्ट होती की 10% जर फक्त शिक्षणावर जर खर्च केला तर इतर गोष्टींसाठी खर्चच करू शकणार नाही ना, किती खर्च होईल शिक्षणावरती. आणि आत्ताचा रिसेंटली बघत असेल तर आपण काहीतरी 2% आसपास खर्च आहे. म्हणजे 10% हा खूप जास्त होतोय. 2% त्यावेळेस तर खूपच कमी असायचा, 1 किंवा काहीतरी असं असेल. म्हणजे हा 10% नाही, म्हणजे सी गेला एकच ऑप्शन राहतोय आणि ते 6%. हे बघून घ्या तुम्ही परत. सोपा क्वेश्चन होता एकदम, चुकायला नको होता. आता इथं बघा, हा पण क्वेश्चन एकदम नवीन होता, फक्त थिंकिंगवर सोडवायचा होता आणि चुकण्याचे बी चान्सेस होते. माझा बरोबर आला होता. कसा बरोबर आला होता मी सांगतो तुम्हाला की माझं काय लॉजिक होतं. सुलतानशाहीच्या शासन काळात खालीलपैकी कोणता कर अनुक्रमाने हिंदू आणि मुस्लिम ह्या वाक्यावरती होतं? जमीनदारांकडून घेतला जात असे. जमीनदार, त्यांनी असं विचारलं होतं की म्हणजे जस्ट घेतला होता असं नाही म्हटलेलं, पण जमीनदारांकडून घेतला जात होता असं म्हटलंय. मग हा जिजिया जो होता ना, जिजिया हा हिंदू धार्मिक गोष्टींवरती, म्हणजे जे कोणी धार्मिक पर्यटनाला किंवा तीर्थयात्रेला जायची त्यांच्यावरती आकारला जायचा, ना की जमीनदारावरती. जो कोणी तीर्थयात्रेला जाईल त्याच्यावरती जिजिया आकारला जायचा. म्हणजे 2 गेला 1 गेला. आता राहिला की खिराज जकात खम्स जकात. आता इथं जकात जकात दोन्हीकडे सेम सेम आहे. तर मग मी विचार असा केला की कदाचित, म्हणजे माझं कसं असतं की 2 3 4 पुढचा पर्याय असेल तर मी सुरुवातीचा पर्याय घेतो. का तर की मी असा विचार करतो की मी स्वतः क्वेश्चन पेपर काढायला बसलो असेल तर मी सुरुवातीला बरोबर दिलं, पुढे थोडंसं चुकवून देईल. तर त्या थिंकिंगनं मी गेलो आणि तो माझा बरोबर आला होता. अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या काही लॉजिकल थिंकिंग किंवा काही गोष्टी तुम्ही ठोकताय क्वेश्चन पेपर अनालिसिस करून ठरवलेले असतील तर त्याच्यावरती तुम्ही ठाम राहा असं म्हणेन. आता हा बघा 1907 क्वेश्चन पेपर बघताना छोटे छोटे जे गोष्टी आहेत ना त्याला अंडरलाईन करा किंवा हायलाईट करा, उत्तर काढायला सोपं जातं. कसं सांगतो, आता याच्यात वाक्य दिलं होतं, सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे, असे विधान कोणी केलं? आता जर विचार केला तर हा कर्जत होता ना, हा 1906च्या आसपास निघून गेला होता. लोकमान्य टिळक कशाला म्हणतील ना की बाबा तेच काँग्रेसमध्ये जायला इंटरेस्टेड होते, त्यावेळेस प्रयत्न करत होते, तर ते कसे म्हणतील ना की बाबा काँग्रेस कोसळीने आपला विजय झाला. मोर्ले, हा मोर्ले आणि हा मिंटो, आपल्याला 1909चा कायदा माहिती बघा, मोर्ले मिंटो कायदा असतो. हा त्याच्यानुसार जर गेला असतो ना, हा मोर्ले आहे ना, मोर्ले भारत मंत्री होता आणि हा मिंटो होता त्यावेळेस त्याचं कामच चालू होतं की बाबा मुस्लिम आणि हिंदू मध्ये द्वेष पसरवायचं. त्याच्यानेच त्यांनी 1909च्या वेळेस ह्या म्हणजे काय म्हणतात त्याला, मुस्लिम लोकांसाठी वेगळा मतदारसंघ देऊन, त्याला आपण असं पण म्हणतो जातीय मतदारसंघाचा जनक असं म्हणतात, सुरुवातीला दिलं होतं. मग त्याच्यावरून उत्तर द्यायला सोपं केलं असतं की लॉर्ड मिंटो होता त्यावेळेस म्हणून. पुढचा क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन आहे असा रिपीट आहे बरं का, 2015चा. एक एक स्टेज फक्त पुढे जायचं होतं. मला वाटतं 2015 त्यांनी जस्ट विचारलं होतं की अब्दुल रजाकाचं त्यांनी पुस्तकात काय काय लिहिले सांगितलं होतं आणि ते कुठल्या साम्राज्याशी म्हणजे कुठल्या साम्राज्याशी विचारलं होतं. हा विजयनगरला भेट देणारा होता. आता त्यांनी फक्त जस्ट पुढची स्टेज काय विचारली की कोणाच्या काळात आला होता, कोणत्या शासकाच्या काळात आला होता तो, तर तो देवराया 2. म्हणजे मी काय म्हणतोय की परत परत पीओक्यू बघा आणि एक स्टेज फक्त पुढची त्याची बघा, का तर कॅसे रिपीट होत आहे, चुकणार नाहीत क्वेश्चन. आता हा पण बघा, प्राचीनसाठी तुम्ही जास्त पुस्तकं वाचत बसू नका. जे काय तुमच्या म्हणजे पुस्तक असेल तुमच्याकडे म्हणजे जे काय पीओक्यूची विश्लेषणाचं, तेच पुस्तक रिपीट करा. जरी नाही वाचू वाटलं तरी लास्टच्या दिवशी ऍटलिस्ट काय काय पीओक्यू आले ते तरी बघा. आता हा पीओक्यू होता की हर्षवर्धनचं त्यांनी खालीलपैकी कोणतं साहित्य, तो आहे असं 14ला रिपीट होता, हे फक्त दिलेलं नव्हतं 14ला, इथे एक्स्ट्रा ऍड करून दिले. प्रियदर्शिका रत्नावली नागानंद दिसतंय. तर हे तर हर्षवर्धनाचं हे हर्षचरित जे आहे ना, हर्षवर्धनाबद्दल जे हर्षचरित आहे ते बाणाभट्टांनी लिहिलेले. आणि इथं ऑप्शन होते की सगळेचे सगळे, म्हणून इथं चुकायला चान्स होता.
ज्यांनी कोणी वाचलं नव्हतं त्यांचं चुकू शकतं, पण ज्यांचा पीओक्यूचा अभ्यास आहे त्यांचं उत्तर बरोबरच येईल. ह्या राजाबद्दल तर आपल्याला माहिती तो 5 वर्षांनी आपली सगळी संपत्ती डोनेट करून टाकायला, त्यामुळे तो खूप जास्त प्रसिद्ध झाला होता. तो वर्धन घराण्यातला होता, म्हणूनच हर्षवर्धन नाव होतं एकदा विचारलं तर. नेहरू अहवालात खालील कोणती उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? आपल्याला माहिती रे, नेहरू अहवाल आला होता 1929च्या आसपास वगैरे. तो कशासाठी आला होता की त्यावेळेसचा जो एक गव्हर्नर होता लॉर्ड बर्कनहेड, लॉर्ड बर्कनहेड होता. त्याने असं म्हटलं होतं की तुम्ही एक तुमची जी घटना आहे ना ती तयार करून दाखवा, मग आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य द्यायचा विचार करू. म्हणून हे विचारात घेऊन सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन नेहरू अहवाल तयार केला होता. 1928ला त्याची स्थापना होती. उद्दिष्ट काय होतं तर पूर्ण स्वातंत्र्य मिळणं पण होतं, पण सुरुवातीच होतं की वसाहती स्वातंत्र्य मिळावं, त्याच्यातून आम्ही पूर्ण स्वातंत्र्य घेऊ, म्हणजे त्याचं उत्तर एकच होतं. म्हणजे त्यांनी कन्फ्युजन करायला चान्स दिला होता, पण आपल्याला त्यावेळेस माहित होतं की त्यावेळेस काय इंग्रज काय लगेच स्वातंत्र्य पूर्णपणे देणार नव्हते. म्हणून त्यांनी असा विचार केला होता की वसाहती स्वातंत्र्य कॅनडाला काहीतरी दिलं होतं, त्याच्या अनुसार आम्हाला पण द्या असं म्हणत होते. हा क्वेश्चन एकदम इझी कॅटेगरीतला होता. ज्याचा चुकला असेल त्याने विचार करावा अभ्यासाचा. जस्ट होतं की कोण कुठले, आता लोकमान्य टिळक आपल्याला माहिती घ्यावा. लोकमान्य टिळक आहेत ते मुंबईचे. एला तीन असणारा एकच ऑप्शन होता, त्याच्यावरती उत्तर येणार होतं. एवढं सोपं होतं. म्हणजे बघून घ्याल की दिल्लीला सय्यद रजा हैदर, लाला लजपत राय यांचा पंजाब प्रांत होता, चिदंबरम पिल्लई हे मद्रास प्रांतात होते, हे आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जिओग्राफीचे क्वेश्चन चालू होतात. म्हणजे तुम्ही बघा की जो काही क्वेश्चन होते हिस्ट्रीचे ते सगळेच्या सगळे पीओक्यू जर नसले तरी 5-6 जे अवघड क्वेश्चन होते त्यातले 2-3 पीवायक्यू होते. त्यामुळे मी तुम्हाला असं म्हणेल की पीवायक्यू वर भर द्या जास्तीत जास्त. आता हा बघा, हा तुमच्या स्टेट बोर्ड वरतीच तुम्हाला समजून येणार होता की सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य नाही विचारले, निगेटिव्ह विचारले परत एकदा. मग आपलं काय होतं की निगेटिव्हला कमीत कमी घेऊन जायचं. आता इथे एक कमी, इथे एक कमी, तरी सुद्धा एकदा चेक केलं कळून जाईल तुम्हाला की सखोल लागवड माहिती आहे ना. सखोल शेतीचं उदाहरणच असं की सखोल लागवड केली पाहिजे, इंटेन्सिव्ह लागवड केली पाहिजे. का तर की बाबा जास्तीत जास्त पीक निघावं. इथं काय म्हणलंय की पशुपालन पूरक व्यवसाय असला पाहिजे. हा, पशुपालन करू शकतो ना तुम्ही शेतीला. उदरनिर्वाहक शेती आहे तर मग उदरनिर्वाह करण्यासाठी शेती पण ऍडिशनल इन्कम साठी वापरू शकतो. दर हेक्टरी कमाल उत्पादन किमान दिलं असतं ना तर चुकलं असतं. का? कारण की जास्तीत जास्त उत्पादन करायचं हे आपलं टार्गेट असतं ना, जास्तीत जास्त उत्पादन करायचं. आता राहतोय 3 नंबरचा ऑप्शन की शेतीचा विस्तीर्ण आकार. विस्तीर्ण असणार आहे का? नाही. का? कारण की विस्तीर्ण असेल तर तो उदरनिर्वाह नसेल तर तो पैसे मिळवणार. त्याला काहीतरी एक शब्द आहे बघा, तो माझ्या लक्षात येईना आता. तर विस्तीर्ण आकार हा ज्याच्यातून जास्तीत जास्त पैसा मिळेल त्याच्यासाठी केली जाते विस्तीर्ण आकाराची शेती. म्हणजे त्याच्यावरून उत्तर निघत होतं की आपलं सी फक्त. सॉरी, हा. आता हा क्वेश्चन होता, मॅक्झिमम मुलांचा चुकला होता आणि बऱ्याच क्लासेसवाल्यांनी पण म्हटलं होतं की हा क्वेश्चन कॅन्सल होईल. पण तो बरोबर कसा यायला पाहिजे होतं त्याचं मी तुम्हाला एक जस्ट हे सांगतो की एका शब्दावर येत होता तो. नागरी वस्तीचा आकृतीबंध नाही. खालीलपैकी नागरी वस्तीचा. आता हे बुद्धिबळ पट वर्तुळाकृती, रेषाकृती असणार आहे ना. वर्तुळाकृती शहर नसेल काय, किंवा बुद्धिबळासारखं असं नसेल काय मदत रस्ते वगैरे. तुम्ही ज्यावेळेस अमेरिकेतले किंवा आपल्या इथले पण जे काय प्लॅनेट सिटीत ना त्याच्यामध्ये असे बुद्धिबळ पटासारखे रेषाकृती म्हणजे रस्त्याच्या किंवा रेल्वेच्या कडेला जे बसलेली आहे. हा, विस्कळीत हे इथं खाली शब्द आहे बघा, अर्बन. अर्बन अर्बन जर लक्षात आला असताना विस्कळीत कसं असेल ना, इथं थोडंसं तिथं थोडंसं. ऍक्च्युअली अर्बनच व्हायचं असेल तर तुमच्याकडं मिनिमम 400 लोकसंख्या प्रति स्क्वेअर किलोमीटर असायला पाहिजे, असं काहीतरी आपल्या पॉप्युलेशनच्या नुसार अर्बन्सला असं म्हटलं. म्हणजे ज्या ठिकाणी शहरी दर्जा द्यायचा असेल तर तिथं लागू होतो, म्हणजे तो विस्कळीत असेल आणि विस्कळीत जो आहे तो ग्रामीण असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा, इथं मी तुम्हाला आहे ना एक हे दिलंय की चेकर बोर्ड म्हणजे हे असं असतो.
चेकरबोर्ड म्हणजे चेस. चेस जो खेळायचा असतो ना, चेस मध्ये जे गोष्ट म्हणजे जे असे घर असतात 64 घर, त्या प्रकारे जे असेल त्याला चेकरबोर्ड असं म्हटलं जातं. हे जो न्यूक्लिअर जो आहे ना, न्यूक्लिअर न्यूक्लिअर म्हणजे एका ठिकाणी न्यूक्लियसच्या जवळ ते एकत्रित झालेले. ॲरो म्हणजे असं ॲरो सारखं बाणासारखा वगैरे. ह्या बघून घ्या तुम्ही थोड्याशा, वेळ नाही घालून तेवढं. हा, नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारत आणि त्याच्यामध्ये असलेली जीवावरण क्षेत्र नाही, राष्ट्रीय उद्यान आहे. राष्ट्रीय उद्यानाबद्दल विचारलेलं आहे. सुरुवातीला की भारत, आपल्याला माहिती की भारत, आणि इझी क्वेश्चन होता की ए ला एक जरी दिला ना तर 2 ऑप्शन निघत होते. त्याच्यावर डी ला 4 दिला होता. हा, ही क्वेश्चन होता ना कन्फ्युजन करणारा होता, उत्तर निघेल असा नव्हता. का तर की या 2 गोष्टी माहित पाहिजे होत्या, ग्रँड कॅनियन कुठे आणि गालापागोस कुठे. ज्यावेळेस तुम्ही आपल्या मॅपचा अभ्यास करत असताल ना, त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी बघणं जास्त गरजेचं आहे. त्यातली तर हे जो गॅलापॅगोस आहे ना, हे बेट त्यावेळेस चर्चेत चालू होतं. का तर की मी थांबा खाली ही दाखवतो, मी मॅप आणलाय त्यासाठी. हे बघा, ह्या इथं गॅलापॅगोस आयसलँड आहे. तर ते का त्यावेळेस चर्चेत चालू होतं, ही कंट्री दिसते का पेरू इथं, आणि ही आहे इक्वाडोर. या दोघांमध्ये भांडणं चालू होती की त्यांचा एरिया इथून आहे ना. त्यांचं असं म्हणणं होतं की आता सध्या ती इक्वाडोरकडे आहे, तर पेरू म्हणत होता की ते आमच्या टेरिटरीमध्ये पण आहे ना, आमचा त्याच्यावरती अधिकार आहे. त्यामुळे ते विचार म्हणजे त्यावेळेस ते चर्चेत असल्यामुळं क्वेश्चन मध्ये आलं आपलं, रिपीट म्हणजे दिसून आलं लगेच. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस करंट मध्ये येतं ना, त्यावेळेस त्या गोष्टीवरती जास्तीत जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आता युएसए ची ग्रँड कॅनियन माहितीच आहे आपल्याला, जर अभ्यास व्यवस्थित केला किंवा जगातले काही अजूबे आपण बघत असतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की ग्रँड कॅनियन आहे ती युएसए मध्ये. तर 3-1 तिसरा पर्याय. तर करंटला बी थोडस रिलेट करा. हा पण करंट रिलेटेड क्वेश्चन कसा, तर बघा की ह्यांनी विचारलाय की हेतवणे जो आहे ना, ही हेतवणे जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात. हा माझा चुकला होता. का तर की मला जस्ट माहित होतं की बीडला नाही, साताऱ्याला पण नाही येतो. तर माझं कन्फ्युजन झालं की रायगड आहे का सिंधुदुर्ग आहे, तर मी सिंधुदुर्ग घेतला होता. कारण मला असं वाटलं की बाबा नवीन आहे, सिंधुदुर्ग असू शकतं. परंतु त्याचं उत्तर आहे रायगड. आणि ज्यावेळेस मी बाहेर आल्यावर चेक केलं की ती जस्ट चर्चेत होती योजना, की बाबा नवी मुंबईला पाणी पुरवठा करायसाठी ही योजना सुरुवात केलेली होती, नवी मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी. म्हणून म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही म्हणजे अभ्यास करताना त्यावेळेस 1 वर्षाच्या पूर्वीच्या म्हणजे ती एक्झाम ज्यावेळेस कंडक्ट केली त्यावेळेसच्या याच्यात तो करंट मध्ये होता. हे जे राष्ट्रीय उद्यान आहेत कुठले कुठं वाचून घ्या. मला वाटतं आता काहीतरी 106 आहे ते नॅशनल उद्यान. महाराष्ट्रात किती आहेत, सर्वाधिक मध्य प्रदेशमध्ये नावं कुणाची आहेत, हे भद्रा वगैरे बांदीपूर सारखा विचारला जातो बघा, नागरपूर विचारला जातो. तर असे जे काही गोष्टी त्या वाचून घ्या. इकडला हा विचारला जातो, नामदाफा कुठे विचारला जातो, आसाम मधले ओरांग उठान विचारलाय, दिब्रू सायखवा विचारला जातो. असे वाचून घ्या तुम्ही, दिलेत तुमच्याकडं, एक वेळेस रिव्हिजन करून घ्या. खालीलपैकी पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही. म्हणजे इझी क्वेश्चन आहे. खडकाच्या प्रकारावरती दरवर्षी एखादा तरी क्वेश्चन असतोच. खडकाचे प्रकार बघायचे असतील स्टेट बोर्डच वाचा, व्यवस्थित समजतील आणि त्याच्या बाहेर क्वेश्चन येणार नाही. त्याच्यासाठी मी खाली स्टेट बोर्डचे 6वी-7वीचे बुक्स दिलेत, त्याच्यातूनच आहे असं क्वेश्चन आल्यासारखं आहे. आणि इझी क्वेश्चन वाटत असेल एक्स्ट्रा करावं तर 11वीच्या जे स्टेट बोर्डाचं ऍग्रीचं पुस्तक आहे ना, त्याच्यात 2-3 चॅप्टर आहेत, तेवढे बघून घ्या. पण ते खूप जास्त डीप आहेत, वर वाचा, सोडून द्या. ह्याच्यात बघा पुढे बघा, एकाच थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात. बरोबर आहे, मातीचे जे कण आहेत ते एकावर एक साठून त्याच्यावर दबाव पडून खडक तयार होतो. खडक अवडव्य आकाराचे असून कठीण असतात. कठीण नसतात ते. कठीण खडक कोणाचे असतात की इग्नियस रॉक म्हणजे अग्निजन्य, आणि अग्निजन्य खडक असतात ना त्यांचे कठीण आकाराचे असतात. सॉफ्ट आकाराचे असतात, म्हणजे इथं दिलंय बघा, खडक सॉफ्ट आकाराचे असतात त्यामुळे झीज लवकर होते. बरोबर आहे. जर सॉफ्ट आकार असेल तर आपण आपल्याला आहे बघा खडकांचे प्रकार ह्या चॅप्टर मध्ये हा सापडून जाईल. खडकात प्रामुख्याने जीवावशेष आढळतात.
हा एकमेव खडा आहे की ह्याच्यात इथं हे होत असताना एखादं जर झाड किंवा एखादं जर हे दबलं गेलेलं असेल तर ते तसंच म्हणजे त्याच्यात प्रिझर्व केले जातात. त्याच्यात थोडेसे फिंगरप्रिंट वगैरे काय जे असतील ते सापडून जातात. म्हणजे तुम्ही स्टेट बोर्ड बघून घ्या असं म्हणेल मी परत परत. हे बघा स्टेट बोर्ड मध्ये दिलंय, पीडीएफ बघा एखाद्या वेळेस की बाबा अग्निजन्य खडक काय असतात, जीवाश्म आढळत नाही, कठीण व एकजन्सी असतात असं म्हटलंय. आणि गाळाचे खडक त्यालाच स्तरित खडक असं म्हटलं जातं असं म्हटलंय. आणि इथं अवशेष सापडतात, हलके ठिसूळ असतात, एकावर एक थरस असतात, हे वाक्य म्हणजे हे बघून घ्या तुम्ही. इथं फोसाईल कुठं सापडतात ते दिलंय. हे हे जो हा जो आहे ना चार्ट, हा एकदा वाचून घ्या, पाठ करून घ्या. याच्यावरती क्वेश्चन येतोच. म्हणजे ह्याच्यात लक्षात ठेवताना हे लक्षात ठेवा की हे अग्निजन्य खडक आहेत आणि हेच स्तरित खडक आहेत आणि याच्यापासून तयार झालेले रूपांतरित खडक आहेत. एखाद्या वेळेस वाक्य विचारू शकतात की रूपांतरित खडक हे फक्त स्तरित खडकापासून तयार झालेले असतात. चुकीचे, दोन्हीचे पण असतात. अग्निजन्य कोणते, ग्रॅनाइट, बेसाल्ट, गिरामोळीत असतो तसं काहीतरी. हे चुनखडक हे जे 5-6 आहेत ना ते स्तरित खडकाचे प्रकार आहेत. आणि त्याच्यापासून काय तयार होतं रूपांतर झाल्यावर ते लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला पुढच्या अभ्यासाला मदत होईल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा पॉप्युलेशन या चॅप्टर वरती आलेला क्वेश्चन आहे बघा. पॉप्युलेशन तो जनगणना वर्ष व मृत्यू दर यांच्या योग्य जोड्या लावायला विचारले. आता मृत्यू दराबद्दल आपल्याला माहिती आहे बघा की जसं जसं आपला देश पुढे पुढे आपण जसं जसं प्रगत होत गेलो तसं तसं आपल्याकडे आरोग्याच्या सुविधा चांगल्या चांगल्या होत गेल्या आणि आरोग्याच्या सुविधा चांगल्या झाल्यामुळे मृत्यू दरात घट झालेली आहे हे आपण वाचलेलं होतं. त्यानुसारच लॉजिक लावलं असतं तर सगळ्यात जास्त इथे आणि सगळ्यात जास्त कमी आहे, तर मग 11ला कमी असेल आणि 81ला जास्त असेल. इझी, जस्ट सरळ सरळ दिल्या होत्या जोड्या. हा क्वेश्चन होता तो हार्ड कॅटेगरीतला होता, चुकण्यासारखा होता. आणि चुकला असता तरी पण काय रिग्रेट नव्हता. पण आता इथून पुढे लक्षात घ्या की वसाहतीचे प्रकार आहेत ना त्याच्यावरती एक क्वेश्चन येतोय. तो तुम्ही वसाहतीचा चॅप्टर व्यवस्थित शांतपणे 2-3 वेळेस वाचून घ्या. मला वाटतं की अर्धा अर्धा एक तासात सगळा वसाहतीचा प्रकार वाचून होतो, तरी सुद्धा 2-3 वेळेस वाचून घ्या असं म्हणेल. का तर की रिपीट होतं आणि एखादा क्वेश्चन येईलच ह्या वर्षी पण ते तुम्हाला आल्यानंतर कळेल की करायला पाहिजे होतं का नाही आणि चुकायला नको असे क्वेश्चन सोपे सोपे. आता याच्यात बघा की विखुरलेल्या वसाहती खालील प्रमाणे वैशिष्ट्य आहेत असं म्हटलंय. डोंगराळ भागात, गवताळ प्रदेश, दाट जंगल, प्राकृतिक व पर्यावरण प्रतिकूलतेमुळे विखुरलेले वसाहती आढळतात. हा, हे एक वाक्य. घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते. ह्याच्यात एक 4थं वाक्य आहे बघा. मैदानी भागात, सुपीक मृदेच्या भागात भारतात या वसाहती आढळतात. कसं शक्य आहे ना, हे 2 वाक्य आहेत ना, हे 2 वाक्य एकमेकांना विरोधाभास निर्माण करतायत. कसा बघा की इथं म्हणतो की प्रतिकूलतेमुळे विखुरलेल्या वसाहती आढळतात आणि ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन बघाल ना ए ए ए ए म्हणजे सगळीकडे ए बरोबर आहे. तर मग हे कसं अपोजिशन कसा बरोबर असेल ना की प्रतिकूल आणि जिथं सुपीक आहे सगळं सगळं ठीक आहे तिथं कसं काय आढळते. म्हणजे इथं कॉन्सन्ट्रिक आढळतात म्हणून हे डी वाक्य चुकीचं आहे. मग डी गेला इथं. आता राहतात की एबीसी आणि ए बी आणि ई. आता काय करायचं, आता या वसाहतींमध्ये घराची रचना ही एकाकी स्वरूपाची असते बरोबर आहे ना. विखुरलेले म्हणजे वेगवेगळे एकटे एकटे राहतात. बी बी बरोबर आहे. आता इथं आला इथं कन्फ्युजन होतं आता सी मध्ये. आता त्यांनी काय म्हणलंय की नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वे यामुळे घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात. कसं काय काय ना, म्हणजे परस्परांपासून दूर अंतर आपण काय करतो की पुढचं भाग वाचतो आणि बरोबर करतो. पण ऍक्च्युली त्यांनी इथं आहेत ना, इथं 2 चुका अशा दिल्या होत्या की बाबा रस्ते, रेल्वे मार्ग. ऍक्च्युली नदी जरी जिथं असेल ना तिथं आपण बघतो की नदीच्या कडेलाच जास्तीत जास्त दाट वसाहती स्थापन केल्या जातात असं आपण वाचलेले. रस्त्याच्या कडेला पण आपण बघतो की जास्त घरं जास्त असतात आणि रस्त्यापासून जसं जसं लांब जाईल तसं तसं वस्ती कमी होत जाते. म्हणून हे वाक्य एकमेका म्हणजे स्वतःशीच आत्म चुकीचं आहे. ह्या सिंधू नदीला तर क्वेश्चन सेंटरला तर ही नदी खूप आवडलेली. खासरी सारखाच क्वेश्चन येतो, दरवर्षीच क्वेश्चन येतो. 24चा बघाल त्याच्यानंतर पण आलेला असेल, त्याच्या अगोदर पण आलेला असेल. तर ही आहे
सिंधू नदीची उपनदी नाही, सोन. का तर सोन आपल्याला माहिती की केन बेटवा, चंबळ केन बेटवा, सोन. सोन जे आहे ती गंगेचे, चंबळ बेटवा केन सेन जे आहेत ना त्या आहेत त्या यमुना नदीच्या नद्या आहेत. तर तुम्ही बघूनच घ्या. नाही विचारले, सोन नाहीये, बियास आहे इकडं. त्याचं मी असं ट्रिक लक्षात ठेवली होती की ZCRBS. जर दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावायला सांगितला तर तो असा क्रमांक आहे की ZCRBS. ह्या झेलमला मी झेड बनायचो पहिले सुरुवातीला, परत आता इथं म्हणजे परत पण कळालं की झेलमला जे म्हणलं. वरती आपल्याला माहिती की इंडस सगळ्यात वरती. हा क्रम तुम्ही पाठ करा असं माझं म्हणणं आहे, कारण की पुढच्या वर्षी पण 25ला पण त्याच्यावर क्वेश्चन आहे, अगोदर पण खूप क्वेश्चन आहे. त्याच्या सोबतच ह्याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या की इथून वरचे जे आहेत त्या पाकिस्तानाचे, खालचे RBS जे आहे त्या इंडियाच्या आहेत. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या जल प्रणाली आढळतात महाराष्ट्रात? आता हा क्वेश्चन बऱ्याच मुलांना डाऊटफुल ठरला. एक कुठला तरी काढायला चान्स दिला होता आणि वरीलपैकी सर्व पण ऑप्शन दिला होता. तर ऍक्च्युली मुलांनी हा सी काढायचा प्रयत्न करायचा होता, पण ते सी कुठंच निघत नव्हता. मग त्यांचं खूप कन्फ्युजन आलं, त्यांचं म्हणणं आलं की कॅन्सल होईल, पण ऍक्च्युली तसं नाहीये. हे वृक्षाकार तर आपल्याला माहिती की झाडासारखं असते असं. मला वाटतं खाली मी आकृत्या दिल्यात त्याच्यात बघून घ्या तुम्ही की वृक्षाकार काय असतो. समांतर आपल्याला माहिती की कोकण भागामध्ये अशा सगळ्या नद्या त्या महाराष्ट्राच्या, तर त्या समांतर मध्ये येतं. जाळीदार टेरिल्स असा शब्द आहे त्याला इंग्लिशमध्ये. टेरिल्स असतात ते कशा पण अशा असतात, असे असतात, असे असतात, इकडे जा, इकडे इकडे, परत तिकडून अशा अशा जाळीसारखे तयार होतात, म्हणून त्याला जाळीदार असं म्हटलं जातं. हे अनिश्चित आहेत, सह्याद्रीत असतात. अनिश्चितचा अर्थ काय माहिती का, की अनिश्चित म्हणजे त्याचा काहीच पॅटर्न पण नाहीये. आणि ज्यावेळेस आपण बघतो ना की मी ज्यावेळेस बाहेर आल्यावर पण बघितलं की हा निश्चित प्रकार काय काही मेन्सला लागेल म्हणून, तर तो असं असतं की काही नद्या ज्या आहेत ना त्या डोंगरात कुठेतरी उगम पावतात आणि कुठे जातात तेच कळत नाहीयेत. म्हणजे कुठल्या नदीला जाऊन मिळत आहेत का, किंवा त्या कुठेतरी असं थांबतायत, कुठे जात आहेत, त्या कळतच नाहीयेत. म्हणून त्याचा कुठलाच पॅटर्न नाही, म्हणून त्याला अनिश्चित असं पॅटर्न म्हटलंय. किंवा काही ठिकाणी बघा की कुठून ही नदी येते, इकडून येते, वरतून येते, खालून जोडून जाते, त्याच्याने प्रकारच कळत नाहीये तसा. त्याच्यामुळे तो अनिश्चित प्रकार पण महाराष्ट्रात आढळतो. आता खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडायला सांगितला होता. आपल्याला माहिती की 11च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त घनता मुंबईत आहे. मुंबईत आहे एवढं सगळ्यांना माहित असतं. मुंबई शहर आणि मुंबई नगर उपनगरमध्ये कन्फ्युजन होतं. तर त्याचं असं लक्षात ठेवा की हा जर मुंबई आपण भाग बघितला आणि इकडला ही थोडासा साऊथ मुंबईचा भाग बघूया, आकृती बरोबर असेल असं नाहीये. तर ह्या साऊथ मुंबईत आहे ना, हे मुंबई शहर म्हटलं जातं. जे साऊथ मुंबई आहे ना खालचं, त्याला मुंबई शहर जिल्हा आहे आणि वरचा येतो मुंबई उपनगर जिल्हा. तर त्याचं कारण आहे की मुंबई उपनगरात जास्त का गर्दी आहे, तर इकडं अफोर्डेबिलिटी जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं गव्हर्नमेंटचे ऑफिसेस, वेगवेगळ्या कंपन्यांचे ऑफिसेस जे आहेत ना ते हे भागात जास्त आहेत. म्हणून इथं जे राहणारे लोक आहेत ते सगळे बाहेर जाऊन राहतात. इथं राहणं पण खूप लोकांना परवडत नाही. अदानी अंबानी असे लोक राहतात तिथं. मलबार हिल वगैरे आपण बघितलं असेल तर तिथं मग कमीत कमी लोक आहेत की एवढा मोठा एरिया दोघं तिघच राहतात असं गोष्ट आहे इथं. म्हणून मुंबई उपनगरमध्ये सर्वाधिक जास्त घनता आहे, कमीत कमी एरियात जास्त लोक राहतात. मुंबई शहरामध्ये कमी आहे त्या मानाने, कारण की आपण बघितलं. त्यानंतर ठाणे, पुणे, कोल्हापूर. त्याचंच उत्तर लगेच दिलं की खालील 11च्या जनगणनेनुसार कोल्हापूरचा 5वा क्रमांक आहे. आपल्याला माहिती आहे हा क्रमांक. तर आताच्या जनगणनेनुसार हा बदलून जाईल, कारण की विभाग झालाय. ठाणे आणि पालघर एका दिवस तो वरती येऊ शकतो घनतेच्या बाबतीत, लोकसंख्येच्या बाबतीत कमी होऊ शकतो. हे दिलंय मग नद्यांचा पॅटर्न काय असतो, डेंट्रिक काय असते, पॅरलल काय असते. पॅरलल जे आहेत त्या आपण कोकणात बघितलं तर डेंट्रिक म्हणजे झाडांसारखे असते, रेक्टँगल. त्या बघून घ्या एकदा. आता पुढचं चुकीचं विधान विचारलंय. चुकीचे विधान सांगा म्हटलंय. तर अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे. किती म्हणजे ज्याला कोणी सुरुवातीच्या टप्प्यातला अभ्यास आहे त्याला सुद्धा बरोबर 5वी-6वीच्या पोराला बरोबर येईल असा आहे क्वेश्चन हा. चुकीचे विचारले. बेट समूह आहे भारताची सागरी हद्द किनारपट्टीपासून बारीक नॉटिकल मैल आहे. बरोबर आहे, हे नॉटिकल मैल. पण बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार बेट आहेत. बरोबर आहे. काय उलट पलट असं दिलेलं नाही. हा, इथं मात्र कन्फ्युज व्हायचा चान्स होता की भारत, पाकिस्तान, बांगलादेश सोबत भूसमीची नैसर्गिक सीमा आहे.
आहे काही ठिकाणी किंवा जिथं सिंधू नदीचा एखादी फूट कुठं, म्हणजे ही मानवनिर्मित आहे का, तर की रॅड क्लिप आपल्याला माहिती की याच्या भारताची फाळणी वगैरे झाल्यावर रॅड क्लिप केले, म्हणजे ते लिहून दिलं होतं की तिथून करा. त्यावेळेस त्यांनी घेतले होते, काही ठिकाणी गंगेची मदत घेतली होती, काही ठिकाणी वेगवेगळ्या नद्यांची डोंगरांची मदत घेतली होती, पण ते काही योग्य वाक्य नाहीये. हा हा विचारलाय की मासेमारी विकास राबवला जातो कशा कशातून. आता आपल्याला माहिती आहे की भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण आहे, करायला पाहिजे. मत्स्यपालन विकास मंडळ असायला पाहिजे. विकास मंडळ असायला पाहिजे ना, मासेमारीचा विकास करायचा आहे तर मग मत्स्यपालन का नको ना. ते आहे मासेमारी बंदराचा विकास करणे. ठीक आहे ना, पण नुसतं बंदर असतं तर विचार केला असता, पण मासेमारी दिलाय त्याच्यात, म्हणजे स्पेसिफिक मासेमारासाठी वेगळं बंदरच तयार करून द्यायचं. हा, त्यांच्यासाठी इझीच होऊन जाईल ना. पण हे जे आहे ना, मांस बाजारपेठ कशाला एखादा अजून एक्स्ट्रा करायचंय ना, म्हणजे की मासे जिथं भेटतात तिथंच मांस द्यायचं का, कारण की जर एखाद्याला वाटलं की मांस घेऊन जाईल ना, ज्याला मासे घ्यायचे ते मग त्याचं कॉम्पिटिशन नाही करणार, ते वाक्य कट करायचं होतं. आणि वरीलपैकी सर्व ओपन ऑप्शन नव्हता, एबीसी मॅक्सिमम. हा, खालील दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी विचारली. हा, हे क्वेश्चन कसे टॅकल करायचे की ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो ना, त्यावेळेस आपल्याला माहित असतं, पण ज्यावेळेस आपण खंड बघत असतो, त्यावेळेस आपण मॅप बघत असतो ना, त्यावेळेस प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी की ह्याच्यात काय महत्वाचं, ह्याच्यात काय महत्वाचं. हा, ऍक्च्युली ह्याचं जे कुठं उत्तर सापडेल तर 11वीचं जे जुनं पुस्तक आहे ना, ओल्ड जिओग्राफीचं पुस्तक, ते मी म्हणेल की सगळ्यांनी वाचावं. का, कारण की त्याच्यात प्राकृतिक भूगोल खूप छान दिलाय. म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येक खंडावाईज किंवा प्रत्येक खंडातल्या विभागावाईज, म्हणजे पठार प्रदेश याच्याबद्दल माहिती दिलेली. त्याच्यात मग हे तुम्हाला उत्तर सापडून जाईल की मिसिसिपी ही जास्त मोठी नदी आहे. जर आपण USA असा जर समजला तर इकडे तो जो अँडीज का रॉकी आहे बघा, एकदा माझं कन्फ्युज होतं ते, इथून उगम पावती ती इथपर्यंत पोहोचते अख्ख्या पठारात फिरून फिरून फिरून. म्हणजे ही सर्वात लांब नदी. ही कोलंबिया नदी, ती मला वाटतं की इकडल्या साईडला आहे, आणि ही स्नेक कोलंबियाच्या जवळच आहे कुठेतरी. आणि हडसन जी नदी आहे ती न्यूयॉर्क मध्ये आहे. आपण तो मूवी बघितलाय बघा की विमान पडताना ते हडसन नदीत उतरवतं. तो जर मूवी कोणी बघितला असेल तर मग त्याला समजून येईल की हडसन तर उत्तर नव्हतंच, कारण फक्त छोटी नदी आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर विचारले. हा क्वेश्चन खूप इझी होता. सुरुवातीला आयोगाने फर्स्ट आन्सर केलं, वरीलपैकी सर्व उत्तर दिलं होतं, पण ऍक्च्युली एबीसी उत्तर आहे. महाराष्ट्रात देशात दुसरा क्रमांक आहे, बरोबर आहे. 365 आहे घनता, बरोबर आहे. साक्षरता 92.91, बरोबर आहे. हे 925 नाहीये, 929 आहे. जस्ट इझी क्वेश्चन होता, चुकायला नको होता. हा जरा थोडासा चुकण्यासारखा होता, चुकू शकत होता, का तर की इथं दोन म्हणजे मॅक दगडी क्वेश्चन सापडतो, आपल्याला कुठलंच वाचलेलं नव्हतं, लॉजिकल नुसार सोडवायचा होता. जरी वाचलेला अननोन जरी क्वेश्चन होता तरी आयोगाने तुमचा बरोबर आहे, माझं बरोबर यासाठी की आपला बरोबर येण्यासाठी भरपूर काळजी घेतली होती. कारण की मॅक्झिममचे दोनच ऑप्शन होते बघा, एबीसी आणि बीसीडी. तर ज्यांना कुणाला माहिती की वनी हे क्षेत्र यवतमाळ मध्ये ना, त्याचं उत्तर येत होतं की बाबा वनी उत्तर आहे, म्हणून त्याचं इझी क्वेश्चन होता, एकदम इझी होता की मांजर गोगुस तेलावसा ह्या चंद्रपूर जिल्ह्यात हे वाचायचं. चंद्रपूर जिल्ह्यातलं दगडी कोळसा सापडतो, सगळीकडे सापडतो. हा, माझ्याकडून ते गोल करताना राहिलं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या दगडी कोळशाचा आपण बघितलं की एबीसी. म्हणजे अननोन जरी असेल तरी आयोग तुम्हाला उत्तर येण्यासाठी काळजी करतो, फक्त थोडस की राज्यसेवेचा पेपर आहे या दृष्टीनं, या दृष्टिकोनातनं थोडासा थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग करून सोडवणं गरजेचं आहे. आपण बघितलं की इझी कॅटेगरीतले क्वेश्चन होते, एखादा हार्डली चुकण्यासारखा होता, नाहीतर 15 पैकी 14 बरोबर यासारखे होते. आता जिओग्राफीचे क्वेश्चन आहेत आय थिंक, नाही सॉरी, मला वाटलं की एन्व्हायरमेंट चालू झाले का, नाही. ह्याच्यात बघा, हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत कल्पना आहे, आणि भूवैज्ञानिक पुराव्याला समर्थन देतोय. हा, उच्च उंचीवरील झाडांमध्ये भरलंय, हिमनदीची प्रगती आणि माघार, हिमनदी तलावांमध्ये गाळ साठणे. हा, हे आहेत बघा. ह्याच्याबद्दल सारखा सारखा क्वेश्चन विचारला जातो बघा. एकदा विचारलं होतं की तो जिग्सॉ फिटचे पुरावे द्या म्हणून. इकडं दक्षिण म्हणजे आफ्रिका खंडाचा हा भाग आणि दक्षिण अमेरिकेचा हा भाग एकत्र फिट होतो, असं काय ते त्यांचं म्हणणं होतं. तशाच प्रकारे एक विचारलं होतं बघा, आणि हे क्वेश्चन आहे ना त्यावेळेस म्हणजे
त्यावेळेस चर्चेत होता करंट मध्ये की बऱ्याच हिमनद्या मागून सरकतायत एन्व्हायरमेंटच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे असं नाही की पृथ्वी एकदम कंटिन्यू राहिली, कधी त्याच्यात तापमान वाढ झाली, कधी वेळ आली, कधी परत गरम झाली, परत थंड झाली, असं चालू राहतं. मग त्याच्यात काय होतं की हिमनदी पुढे जर आली ना, म्हणजे ज्यावेळेस थंड प्रदेश आहे त्यावेळेस तिचा गाळ इथं थांबतो. पण ज्यावेळेस ती मागं सरकते त्यावेळेस गाळ इथं थांबतो. म्हणजे ज्यावेळेस उष्ण प्रदेश असेल त्यावेळेस इथं जास्त गाळ थांबतो. मग हे आहेच हिमनदीची प्रगती आणि माघार. आणि तलावातला गाळ जो आहे तो, इथं जर एखादा तलाव असेल तर तिथं जास्त गाळ साठत, परत इथं तलाव असेल तर इथे एका वेळेस म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यातला गाळ इथे इथं सापडतो. आणि झाडांमध्ये तर वलय आपल्याला माहिती आहे बघा, जास्त उंचीवरचा जर असेल ना प्रदेश, तिथं जास्त लवकर आपल्याला टेम्परेचर चेंज दिसून येतो. किंवा थंड असेल तर एकदमच थंड, जास्त लवकर थंड होतं म्हणजे हिमालयाच्या वरती, आणि तिथला बर्फ वितळला तर लगेच गरम प्रदेश. अशा झाडांमध्ये जे काही गोल गोल वलय सापडतात बघा, त्याच्यावरून वरीलपैकी हा सर्व उत्तर येत होतं. हा क्वेश्चन आहे, निम्न अक्षरतेच्या मानाने उच्च अक्षरतांमध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते. ह्यांनी इथं थोडस विचार करायला भाग पडले की निम्न अक्षरत्व काय आणि उच्च अक्षरत्व काय. दुसरं वाक्य बघून नंतर सांगतो. पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवरती सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. बरोबर आहे ना, की जर आपण हिमालयात जर बघितलं तर जे काय खालचा शिवालिकचा प्रदेश आहे त्या ठिकाणी जास्त दाट जंगल आहे. पण जसं जसं तुम्ही उंचावर जाईल ना, हिमालय जे हिमाद्रीच्या भागात आहे, मेन हिमालय, त्याच्यामध्ये झाडच आढळत नाहीत, म्हणजे नुसता बर्फ आहे. म्हणून खालच्या भागात जास्त जैवविविधता, जास्त म्हणजे जास्त वरती जास्त कमी जैवविविधता. सॉरी, आता हे वाक्यात काय फरक होता बघा. आपण हे विषुववृत्त जर समजलं, हे 0 डिग्रीचं, म्हणजे त्यांचं असं म्हणणं की हे निम्न झालं. आणि इथून तुम्ही असं वरती जाईल की इथं 23 डिग्री धरलं, वरती 66 धरला, आणि जसं काय आपण विषुववृत्ताकडे जाईल तसं, ध्रुवाकडे जाईल तसं 90 डिग्री. म्हणजे विषुववृत्तावर आपण बघत असाल की ब्राझीलचं जे काय डेन्स फोरेट आहे नाव, सॉरी, मलेशियाचं डोंगर आहे, मलेशियाचं जे भाग आहे, किंवा आफ्रिकेचा पण मधला भाग आहे, तर तिथं सगळ्यात जास्त घनदाट जंगल आहे. आणि वरतीच्या 90 ध्रुवावर आहे ना टुंड्रा प्रदेश असतो बघा, टुंड्रा, तर तिथं कमीत कमी आहे. त्यामुळं हे त्यांनी इकडं इकडं केलं होतं, उच्च वृक्ष म्हणजे उच्च आणि निम्नचं शफलिंग केलं होतं. तर ते तुम्ही व्यवस्थित वाचणं गरजेचं होतं. हा, त्यासाठी मी इथं दिलंय तुम्हाला 6वीच्या 7वीच्या पुस्तकातले जे थोडेसे अटॅचमेंट दिलेत. त्याच्यात बघाल की इथं बघा, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये अमेझॉनच्या जंगलामध्ये बघा जास्तीत जास्त सापडतं, आणि वरती जसं टुंड्राकडे जाईल तसं तसं खालच्या ह्याच्यात वाटतं. इथं बघा, प्राण्यांमध्ये खूप विविधता आढळते. हे एक वेळेस वाचून घ्या. हे कुठल्या कुठल्या भागात कुठले जे काय लोक राहतात ते वाचून घ्या, म्हणजे म्हणजे त्याच्यावरती जोड्या लावायला आला तरी फायदा होऊन जाईल. इथं हे एक आणि ह्या दोन 3 गोष्टी आहेत ना, याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. स्टेप्स कुठे आहे, वेल्ड कुठे आहे, पंपास कुठे आहे, प्रेयरी कुठे आहे, डाऊन्स कुठे आहे, सहारा कुठे, कोलोराडो आठ, हे जे आहेत ना, हे 2-3 पाठ करून घ्या, जोड्या लावायला येतात. पीडीएफ मध्ये दिलाय, तुम्ही पीडीएफ टेलिग्राम चॅनल वरती किंवा ऍप्लिकेशन जे आहे याच्यामध्ये बघू शकता. आता हा क्वेश्चन होता की सफर हा क्वेश्चन पुण्यात जे मुलं अभ्यास करतात ना त्यांचा बरोबर यायला पाहिजे होता, आणि येतोच. तर की आपण जसं बघतो की चौकामध्ये ते असे बोर्ड लावलेले होते, आणि त्याच्यावर ते टेम्परेचर AQI वगैरे द्यायचे. त्याच्यातनं एक लक्षात येत होतं की हे सफरचं पुण्यात असायला पाहिजे होतं, आणि पुणे एकाही दुसऱ्या ऑप्शन मध्ये नव्हतं. म्हणून ए बरोबर यायला पाहिजे होतं. लक्षात घ्याल की दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई या 4 ठिकाणी म्हणजे पुण्यातल्या लोकांना बरोबर यायला पाहिजे होतं. सफर काय होतं ते सांगितलं की त्याचा एकदा बघा, सिस्टीम एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग करणारे रिसर्च करणारी संस्था होती. हा क्वेश्चन रिपीटेड आहे. लास्ट इयरला म्हणजे 22ला विचारला होता आय थिंक. कसा होता ते सांगतो की, हा माहिती की तांदळाच्या लागवडीबद्दल एनारोबिक मिथेनचं उत्सर्जन होतं. बरोबर आहे ना, जिथं दलदल केली जाते तिथं ते भाताची काड कुजतात, आणि त्याच्यापासून मग असा मिथेन निघतो एनारोबिक, म्हणजे पाण्याच्या खाली त्याचं कुजणं होतं. म्हणजे जिथं एअर नाहीये तिथं त्याचं कुजणं होतं म्हणून एनारोबिक
हा बघा, जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेत नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन होतं. चुकीचं, म्हणजे नायट्रस ऑक्साईड होत असेल, पण ऍक्च्युली आपण जर वाचलं असेल तर 22ला नायट्रेट दिला होता, नायट्रेट, आणि तोच नायट्रेट झाडांसाठी उपयुक्त असतो, म्हणून तो चुकीचा दिला होता, म्हणजे चुकीचं करायचं होतं. तर ते नायट्रोजन ऑक्साईड नसून, नायट्रस ऑक्साईड नसून हे नायट्रस ऑक्साईड मला वाटतं असं काहीतरी आहे, नायट्रस ऑक्साईड. तर ते नायट्रेट आहे, नायट्रस ऑक्साईड नाहीये. आता हा क्वेश्चन कसा बरोबर आला होता मी सांगतो, बरोबर कसा आणला होता. अवघड कॅटेगरीतला होता, माहित नव्हता, वाचला नव्हता. पेरॉक्सी ऍसिटाइल नायट्रेट परस्पर क्रियांच्या परिणामी तयार होतं, म्हणजे कोणाच्या रिएक्शनने तयार होतं. तर मी ह्याच्यात हे जे वाक्य ना, जसं मी तुम्हाला म्हणलं की राज्यसेवेचा पेपर सोडवताना थोडस लॉजिकल थिंकिंग करा, की मी ह्या ऍसिटाइल वर लक्षात ठेवलं होतं. आणि ऍसिटाइल आपल्याला माहिती काहीतरी असं बघा, ऍसिटाइलचं असं काहीतरी C2, सॉरी हे बघा C2H2 काहीतरी असं COH असं काहीतरी त्याचा फॉर्म्युला आहे बघा ऍसिटाइलचा. मग ह्या C2H2 मध्ये काय काय हायड्रोकार्बन आहे ना, हायड्रोकार्बन, मग तो हायड्रोकार्बन इथे येतो, म्हणून मी लक्षात ठेवलं की C2H2 असं माझं उत्तर बरोबर आलं होतं. हायड्रोकार्बन एकाच ऑप्शन मध्ये होता, सल्फर डायऑक्साईड नाही, काय नाही, बाकी काय नाही. म्हणजे असं तुम्ही क्वेश्चन उत्तर काढू शकता. ठीक आहे, झालं चालू. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन चालू होते आतापर्यंत. हिस्ट्री आणि जिओग्राफी बघितले, किती इझी क्वेश्चन होते तुम्हालाच कळालेले. नेक्स्ट क्वेश्चन होते इकॉनॉमिक्सचे, ते जरा थोडेसे काय 4-5 क्वेश्चन होते ना, ते थोडेसे थिंकिंग करायला लावणारे होते. आता ह्यातला बघा की ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा, पर्यावरणाचा ऱ्हास तर केला जातोय, त्यापेक्षा कशाच्या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. तर ऑप्शन आहे मानवी, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक. सामाजिक आणि सांस्कृतिक हा जरा थोडासा इलॉजिकल क्वेश्चन होते, म्हणजे ऑप्शन होते. राजकीय जर विचार केला तर असं होईल की एखाद्या राजकारणाचं किंवा कोणाचं तरी एखाद्या कंपनीवाल्याचं जास्त भलं व्हावं म्हणून जर केला जात असेल, प्राधान्य दिलं जात असेल, तर त्याला राजकीय असं म्हटलं गेलं असतं. पण ऍक्च्युली मानवाचा विकास साधवायचा आहे, ऊर्जा निर्मित करून काय करायचं की मानवाचा विकास साधायचा आहे. म्हणजे कोळशापासून वीज निर्मिती करायची असेल तर किती खोदा 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 काय घेणं नाहीये, मानवाला फक्त वीज मिळाली पाहिजे असा विचार त्याच्यात होता, आणि तोच सध्या विचार केला जातोय. 12व्या पंचवार्षिक योजना, 12वी उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते. हा क्वेश्चन कसा सोडवायचा होता हे मला एका माझ्या मित्राने सांगितलं. ज्यावेळेस मी करताना काय केलं की 4.5 का केलं होतं की आपलं टार्गेट आहे बघा 4+- 2%. हे आता रिसेंटच्या एका समितीने उर्जित पटेल कोणती होती ती तुम्ही बघा एकदा, 4+2 असं सांगितलं होतं. त्यानुसार मी असं लक्षात ठेवलं की किंवा 4 ते 5 मध्ये ठेवायला पाहिजे. पण एक खूप छान तरी मला सांगितलं, ते मला आवडलं. पण काय सांगतो बघा आता, त्याचं म्हणणं असं होतं की ही किंमत वाढ आहे ना, हे आपल्याला कमी वाटत असली तरी हा 1%चा डिफरन्स आहे, ह्याच्यात पण 1.5%चा डिफरन्स आहे, आणि ह्याच्यात पण 1%चा डिफरन्स आहे. तर आणि इथं 0.5चा डिफरन्स आहे. ऍक्च्युली ज्यावेळेस 1% महागाई वाढते म्हणजे ना खूप मोठा डिफरन्स पडत असतो नॅशनल लेवलवरती. जरी आपल्याला वाटत असलं की कमी आहे 1%, पण ती ऍक्च्युली सगळ्या वस्तू एकत्रित करून 4%च का ठेवली आहे. तर 4 मध्ये 1% ऍड होणं म्हणजे 25% वाढण्यासारखं आहे ते चारच्या दृष्टिकोनातून. म्हणून त्याचं असं म्हणणं होतं की 0.5 वाढणं हे योग्य होतं. या प्रकारे त्याचा विचार करायला पाहिजे होता. म्हणजे खूप कमी प्रमाणात वाढावी असं अपेक्षा असेल ना, किंवा एकदम प्राइस हाईक होणं हे चुकीचं आहे, म्हणून हे असं सोडवायचं होतं. तसा तुम्ही पण विचार कराल ना, असे उत्तर एकदम क्लिक होऊन जाते. आता हा बघा, भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन 1995 मध्ये अभिदूषण समिती कशासाठी होती. आता आपल्याला माहिती की ते उद्योगासाठी होती. लघु उद्योगाच्या उद्योग चॅप्टर मध्ये आपल्याला सापडून जाईल, किंवा एलपीजी चॅप्टर मध्ये आपल्याला त्याचं उत्तर सापडून जाईल. हा लघु उद्योगांसाठी होती. डायरेक्टली क्वेश्चन होता, रिपीटेड क्वेश्चन होता. राज्यसेवा मेन्सला खूपदा विचारलाय. एक वर्षी विचारला होता की लघु उद्योगांसाठी अभिदूषण समिती कोणत्या वर्षी स्थापन केली होती, तर ते 95ला. किंवा असं विचारलं होतं की 1995ला लघु उद्योगासाठी समिती कोणची होती, तर ते अभिदूषण आहे. म्हणून म्हणतो की PYQ बघत राहा. हा तर काही
POQ परत परत रिपीटेड आहे का, तर की बाबा हा मेन्सला विचारला जातो. GS3 मध्ये EPFO EPFA EPFA ऍक्ट कधी आला, तर 1952 ला आला होता. जवळजवळ ऑप्शन बी दिले होते 1950 आणि 1952. तर जरा थोडासा मोर करेक्ट म्हणून 1952 बघायला पाहिजे होता. आणि हा पहिली योजना, तुम्ही ज्या पहिली जे काय आपलं 3P आहे, 3P नुसार पॉवर्टी, पॉप्युलेशन आणि प्लॅनिंग, ह्या प्लॅनिंग मध्ये ह्याच्यावरती जे काय आपले 15 पैकी 8 ते 9 क्वेश्चन ह्या 3 चॅप्टर वरतीच असतात, पॉप्युलेशन, पॉवर्टी आणि प्लॅनिंग मध्ये. म्हणून 3P लक्षात ठेवायचं इकॉनॉमी साठी कधी पण. आता हा बघा नियोजन, इथं आला का परत शब्द, म्हणजे प्लॅनिंग वरती हा क्वेश्चन किंवा नियोजन कसं केलं जायचं. आता ह्यांनी विचारलं होतं की दृष्टिकोन नियोजन कसं म्हणजे काय. आता हा सोडवताना थोडासा विचार करून, थोडा पॉज घेऊन थोडा विचार करायची गरज होती. की इथं काय म्हणलंय की 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन, बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त मोर अॅक्युरेट कशात दिलंय, तर दीर्घकालीन लक्ष 25, 20, 25, 15, 20, 25 वर्षाच्या कालावधीसाठी आगाऊ ठरवणे. म्हणजे अगोदरच ठरवायचं की आपण पण बघा राज्यसेवेचा अभ्यास करताना 1 वर्षाचं प्लॅनिंग करताना असं नाही म्हणत की आपण राज्यसेवा प्रिलिम क्वालिफाय व्हायची, डायरेक्टली असं लिहून ठेवतो. आपण टप्प्याटप्प्याने लिहून ठेवतो की 2 महिन्यांनी हे करायचंय, 3 महिन्यांनी हे करायचंय, 6 महिन्यांनी असं करायचंय, प्रिलिमच्या 4 महिन्या अगोदर टेस्ट सिरीज लावायची. या प्रकारे ध्येय ठरवणं यालाच दृष्टिकोन नियोजन असं म्हटलंय. आणि हा महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 40चा 2 नंबर ऑप्शन लक्षात ठेवता करताना, त्यावेळेस टिक करताना 2 वर नाही करायचं. इथं खाली बघा कुठल्या पर्यायात दिलाय, तर हा 1 मध्ये दिलाय. आणि ज्यावेळेस इझी क्वेश्चन असतो ना, त्यावेळेस आपण खूप घाईत गोल करायला जातो की अरे आलाय माझं बरोबर आणि करून टाकतो. आता खालचे पर्याय बघाल की बाबा 20 ते 15 साठी संपूर्ण काळात एकच योजना नसेल, अनेक योजना असतात. 1 किंवा 2 वर्षातच साध्य करायचं. मग कसलं ते आता लगेच रिसेंट होऊन जाईल ना, दृष्टिकोन नियोजन कसं होऊन जाईल ते. हा हा क्वेश्चन बघा की स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजन क्षमता कमी होते कारण, हा क्वेश्चन जरा विचार करायला भाग होता आणि चुकायला पण चान्स होता. पण हा कंबाईनला PYQ म्हणून विचारला होता लास्ट इयरला, काहीतरी मला वाटतं 22 ला काहीतरी, की बाबा प्रजन क्षमता कमी का होते. तर इथं की कामाच्या संधी सुधारतात. त्यांच्या संधी सुधारल्या म्हणजे काय, लगेच त्यांची प्रजनन क्षमता कमी होईल असं नाहीये ना, लगेच नाही होणार. परत दुसरं काय, शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावे वाटते. याचा काही संबंध वाटत नाही. बी गेला, इथं बी गेला, इथं बी गेला. आता राहिला C आणि CD. आता स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते म्हणजे असं होईल किंवा स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारली म्हणजे त्यांना म्हणजे प्रजनन क्षमताच कमी होऊन जाईल. इनडायरेक्ट येतो, डायरेक्टली इफेक्ट नाहीये तो. आणि ज्यावेळेस आपण USA वगैरे अशा जे काही डेव्हलप कंट्री बघतो ना, तिथं पण ज्या काही सुशिक्षित स्त्री आहेत, त्यांच्याकडे आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांना पण मुलं होत आहेत ना, 2-2, 3-3 मुलं बघतो आपण तिकडे, तर उलट जास्त मुलं होतात कधी कधी. तर हे इनडायरेक्टली असू शकतं, इनडायरेक्ट असू शकतं. पण इथं बघा काय म्हणलं की शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधकाविषयी अधिक ग्रहणक्षम बनवतात. बरोबर आहे ना, का तर की बाबा त्यांना जास्तीत जास्त माहिती भेटते की बाबा आपल्याला नको असेल त्यावेळेस उगाच कशाला गर्भधारणा होऊ द्यायची आहे, त्याबद्दल माहिती मिळते. म्हणून हे वाक्य एकदम एकदम योग्य आहे. आणि त्याला एकच ऑप्शन होता C. या हा हा क्वेश्चन होता. याच्यावरती खूप लोकांना म्हणजे विचार केला उगाच नको तो, आणि बरेच जण चुकले. त्याचं कारण सांगतो का. हा क्वेश्चन आहे बघा की अन्न सुरक्षामधील खालील अवस्थांचा समावेश होतो. त्यांनी असं म्हणलंय का 2 अवस्था आहेत का 3 अवस्था आहे का 4 अवस्था आहे, आपल्याला काय करायचंय. म्हणजे मी हा विचार केला होता की आपल्याला काय घेतलेलं ना, किती अवस्था असतील. आता बघा सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे, बरोबर आहे. आपली जी पिढी सिस्टीम सुरुवात झाली होती बघा 1960च्या आसपास वगैरे, त्यावेळेस त्यांचं एकच म्हणणं होतं की सर्वांपर्यंत अन्न पोहोचावं. म्हणून ती पहिली अन्नधान्य आणि डाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे आहे ना. ज्यावेळेस आता बघतो की रिवाइज पिढी सिस्टीम आली, त्यावेळेस आपण डाळी वगैरे देतोय, कधी कधी तेल देतोय. म्हणजे याच्यात दुसरी स्टेज पण असायला पाहिजे. मग आता AB वाली हिथं ABC आहे, ही हा ऑप्शन आहे. स्टेज विचारलेत बरं का, मॅक्झिमम स्टेज घ्यायला पाहिजे ना. आता तिसरं काय, अन्नधान्य डाळी दूध भाजीपाला पर्याप्त मात्रेत उपलब्ध करून देणे. ठीक आहे ना. काही ठिकाणी आपण बघतो की स्वस्त धान्य दुकानांमध्ये काही ठिकाणी भाज्यांचा पण दिली जाते, जसे की आदिवासी विभाग आहे त्या ठिकाणी, कुपोषणाचा भाग आहे तर तिथं भाजीपाला पण दिला जातो. आणि
हा लय खूप लोकांनी नाकारला बरं का. का की बाबा मांस आणि मासे का द्यावीत, म्हणजे एवढं जर दिलं तर कोणीच काय आपण सुद्धा एमपीएससीचा अभ्यास करणार नाही, एवढं घरी देत असेल तर मासे वगैरे. तर त्या प्रकारे होतं की ही स्टेज आहे. मासे नसेल देत तरी ना काही ठिकाणी दिलं जातं ते अन्न, म्हणजे विद्यार्थ्यांना वगैरे शाळांमध्ये जे काही जेवण दिलं जातं त्यामध्ये म्हणजे द्यावं असं म्हटलेलं आहे. त्याच्यात दिलं जातं, अंडी वगैरे दिली जातात. म्हणजे ही पण स्टेज आहे. त्यांनी काहीच विचारलेलं नाही, फक्त विचारलं होतं की स्टेजेस कोणते आहेत, तर सगळे स्टेजेस घेऊन जायचं 4 नंबरच्या ऑप्शनला. जास्त विचार करायचा नाही काही क्वेश्चनला, थोडंसं लॉजिकल थिंकिंग लावायचं आणि जायचं. हा हा आहे गुर्नर मिडल यांच्या मते आर्थिक विकास. आर्थिक विकासाला पण आर्थिक विकासाच्या व्याख्या पण खूपदा विचारतायत. म्हणजे आयोगाने जो काही आपल्याला प्रिलियम साठी जो काही सिलेबस दिलाय ना, त्यातले प्रत्येक टॉपिक व्यवस्थित करा. हार्डली 6 ते 7 चॅप्टर दिलेत, ते व्यवस्थितच करा. हा क्वेश्चन कुणी वाचण्याची म्हणजे अपेक्षा नव्हती, पण बरोबर येऊ शकत होता. माझं इकॉनॉमिक्स असल्यामुळे मी थोडासा विचार करून बरोबर आणला होता. कसा ते सांगतो तुम्हाला. आता पहिलं वाक्य काय म्हणते, प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणं. प्रतिसारकचा अर्थ काय दिलाय त्यांनी माहिती का? बॅकवर्ड. प्रतिसारक म्हणजे बॅकवर्ड. म्हणजे बरोबर आहे ना की जे काय आपला विकास होतोय, आर्थिक विकास, तो पाठीमाग जाण्याचा जो प्रकार आहे ना, कमी निगेटिव्ह मध्ये जाण्याचा, तो निष्प्रभ करायचा आहे. आणि विस्तारक परिणाम म्हणजे एक्सपांड करते आपली इकॉनॉमी, एक्सपांड ती प्रभावी करायचं. या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे वाक्य एकदम करेक्ट होतं. मग ऑप्शन मध्ये तसे 2च ऑप्शन होते, हे ह्याच्यात ए नव्हता, याच्यात पण ए नव्हता, म्हणजे 2 गेले. आता ए आणि सी, बी काय बघायची गरज नाही, तरी मी बघा बी काय म्हणते, विस्तारक परिणाम निष्प्रभ करायचा आणि प्रतिसारक परिणाम प्रभावी, म्हणजे उलट केलंय की बाबा एक्सपांड नका करू, अधोगतीकडे जावा, म्हणून हा बी कटच होत होता. मग बी नाही तर आता तिसरा आपल्याला बघायचं की ते एक ऑप्शन मध्ये आहे म्हणून. तिथं काय म्हणतं की प्रतिसारक परिणाम आणि विस्तारक परिणाम प्रभावी करायचे. म्हणजे ते असं म्हणते की तुम्ही मागं पण जावा आणि पुढे पण जावा, म्हणजे कुठंच जाऊ नका, म्हणजे जागेवर थांबा असं म्हणायचं त्याचं, की न्यूट्रलच राहावा डायरेक्ट. म्हणजे विकास पण करा आणि मागं पण जावा काय सोसायटीला, म्हणजे ते असमान विकास होऊन जाईल, म्हणून हाफ कट होतं. सी गेला, ऑप्शन एक आला. म्हणजे थोडा विचार केला तर उत्तर बरोबर येण्यासारखं आहे. आता याच्यात विचारलं होतं की बाबा गौरव दत्त आणि मार्टिन रायव्हलिन यांच्या पॉवर्टी गॅप बद्दल कोणत्या कारणासाठी काढला होता. हा ऍक्च्युअल पीओक्यू आहे. एक स्टेज फक्त पुढे बघायचं होतं की पॉवर्टी गॅप कोणाचा असा विचारला होता धडधडीत क्वेश्चन, मला वाटतं 20ला काय 18ला की 19ला, की पॉवर्टी गॅप ही कोणाची संकल्पना आहे. तर मार्टिन रायव्हलिन आणि गौरव दत्तांची. त्याच्यात त्यांनी काय म्हणलं होतं की तरी पण आपल्याला माहित नसतं ना, तरी सुद्धा आपण वाचून कळालं असतं की कॅलरीजची तूट भरून काढली जाण्यासाठी किती लागेल. तर कॅलरीजची तूट जी होती ना, ती पिडिओजन 1960च्या वगैरे जादूगरच म्हणले होते. पिडिओजा त्यांनीच ही कॅलरीची आणली होती. राहिले काय, उत्पन्नातील तूट भरून काढावी. दारिद्र्य उत्पन्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नात किती तूट आहे की त्याचं रेग्युलर इन्कम वगैरे म्हणजे कमी पडते ज्या गरजा भागवण्यासाठी. म्हणून हे उत्तर बरोबर आहे. आता तिसरं का नकोय मग म्हणाल तुम्ही, दारिद्र्य दूर करण्यासाठी दरडोई उत्पन्नात किती वाढ करावी. दरडोई उत्पन्न हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे कसा आहे. दरडोई उत्पन्न हा कन्सेप्ट ऍक्च्युली फक्त स्टॅटिक लेवलचा आहे, की देशाचं उत्पन्न इतकं आहे आणि त्याला एवढ्या लोकसंख्येनं भागलंय, म्हणजे पॉप्युलेशनला पॉप्युलेशननं जीडीपीला भागलं. जीडीपी किंवा जीएनपी जो असेल ते काय असेल तर त्याला भागून जे काही येतं ना, त्याला दरडोई उत्पन्न म्हणतात. ऍक्च्युली ते व्यक्तीकडे असेल असं नसतं. आता आपल्या महाराष्ट्रात जर जे जीडीपी म्हणजे पर कॅपिटल इन्कम बघितलं तर 1,80,000च्या काहीतरी आसपास आहे. चुकीचा म्हणजे तुम्ही बघून घ्या किती डाटा येतो, म्हणजे तिथल्या जवळपास आकडा आहे हा. म्हणजे असा अर्थ नाही की माझ्याकडे दरवर्षी इतका पैसा येतोय 1,80,000, नाही. ते फक्त नॅशनल लेवलला आहे, म्हणजे कॅल्क्युलेशनच्या लेवलला केला जातो. हा जस्ट आहे. बेटी बचाव बेटी पढाओ कधी चालू केला, तर 15ला चालू केला. एवढं जर माहित असलं असतं तरी परत माहित पाहिजे होतं. 15 जानेवारी 22 जानेवारी का 25 जानेवारी, म्हणजे ऍक्च्युली पाठांतरच पाहिजे होतं. रिपीटेड परत परत क्वेश्चन आहे. ऍटलिस्ट जे काही रिपीटेड योजना आहेत त्यांच्या डेट, त्यांचे टार्गेट्स आणि त्यांचे गोल काय आहेत आणि ते कुणी लॉन्च केल्या त्या बघितलं तर फायदेच होईल. पानिपत हरियाणा चालू केली होती, कारण की तिथं
बालकांचा जन्मदर कमी होता. हा क्वेश्चन बघा. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकांना सापेक्ष तर माहिती की आपल्याला, निरपेक्ष जी असते ती एक्झॅक्ट असते की बाबा ह्या व्यक्तीला ह्या उत्पन्नाच्या पुढे जाण्यासाठी किती गरज आहे, आणि सापेक्ष जी असते ती इतरांशी तुलना केलेली असते की बाबा माझी एका व्यक्तीसोबत की ह्याच्यापेक्षा माझ्याकडे किती कमी आहे, ह्याला सापेक्ष असं म्हटलं जातं. म्हणून दररोज उष्मांक नाही, मूलभूत गरजा नाही, ते निरपेक्ष मध्ये येतील. दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. बरोबर आहे, दोन उत्पन्न गटाची तुलना केली आहे आणि आवश्यक गरजा भागवता येण्यासारखी परिस्थिती म्हणजे अॅक्यूट पॉवर्टी असं काहीतरी शब्द द्याल. हा पण एकटा असेल ना, एकटा म्हणजे निरपेक्ष असतं, सॉरी निरपेक्ष. आता इथं काय केलंय बघा, सी ऑप्शन आहे ना 46चा सी बरोबर करून जाईल, 3ला गोल करायला मॅक्झिमम. म्हणजे बऱ्याच एका मित्राचं माझं तसंच झालं होतं की त्याने सी बघितलं आणि 3ला गोल केलं, पण ते ऍक्च्युली ए मध्ये होतं, डी मध्ये नव्हतं, म्हणजे 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये नव्हतं. असं वाचताना 3ला वाटतं म्हणून 3 गोल केला, असं नका करू. व्यवस्थित लक्ष देऊन सोपा क्वेश्चनला व्यवस्थित हे करा. म्हणजे तशी क्वेश्चन ह्या वर्षी खूप दिले होते का, तर की इझी क्वेश्चन पेपर होता त्यामुळं. आता हा क्वेश्चन होता, हा क्वेश्चन सुद्धा माझा बरोबर आला होता बरं का. का तर की थोडासा विचार केला तर रिस्क घेतली होती. हिग्गिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही लोकसंख्येची वाढ. आता बघा त्यांनी पुढं कसं कसं म्हणजे चेंज केला. ऑप्शन बघितले तर ए बी डी ए बी असे. सगळ्यात पहिल्यांदा मी जे तुम्हाला म्हणलं ना की बाबा ज्यावेळेस मी क्वेश्चन पेपर काढेल त्यावेळेस मी सहसा पहिलं वाक्य बरोबर टाकेल आणि त्याला अनुसरून चुकीचं वाक्य शफल करण्याचा प्रयत्न करत, असं करतात सहसा. तो खूप वाक्यांना लागू होईल असं म्हणत नाही, पण बऱ्याच ठिकाणी लागू होतो. की आता ह्याच्यात बघा काय म्हणलं की विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरित ठरेल. बरोबर आहे. आपण बघतो की विकसित देशामध्ये आहे ना लोकसंख्या खूप कमी आहे, उलट त्यांना लोक पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी जर लोकसंख्या जास्त झाली तर अजून जास्त उद्योग स्थापन होतील, त्यांची मागणी वाढेल, त्याच्यातून स्वयंप्रेरित गुंतवणुकीला जास्त लोकांना तर जास्त गुंतवणूक करू शकतील. पण अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकतो. तर अविकसित देशात अजूनच लोकसंख्या वाढली तर ती कसं काय, उलट त्यांनाच अजून उत्पन्न कमी पडेल. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. विकसित देशात केवळ प्रेरित गुंतवणुकीला प्रेरित ठरत. ठीक आहे ना, केवळ कशाला शब्द आहे ना इथं, इतर पण गोष्टी असू शकतात ना, केवळ नको म्हणून तो तो ते वाक्य काढलं. आता तसं ए आणि डी असं वाक्य कुठलंच नव्हतं, होतं इथं ए बी येत होतं आणि डी पण येत. आता हा इथं बघा, विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला निरुत्साही करेल, म्हणजे ह्याला अपोजिट केलंय. निरुत्साही कसं करेल ना, आता सांगितलं तुम्हाला की बाबा तिथं लोकसंख्या वाढली तर तिथले लोक जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करतील, का तर की बाजारपेठ वाढेल तिथं थोडीशी म्हणून. आणि विकसित देश आहे त्याचा अर्थ की त्यांच्याकडे जास्तीत जास्त संपत्ती आहे. हा हे मी टेबल केला होता, तो एकदा बघून घ्या कसा केला होता. तर हे आपले 5 इयर प्लॅन आहेत, आपले ज्या काही पंचवार्षिक योजना आहेत त्याच्यात हा क्वेश्चन खाली रिपीट होतोय म्हणून म्हणजे दाखवतोच. इथं विचारला होता तो क्वेश्चन वरती रिपीट म्हणजे याच्यात ना आलाय. त्याला मी अशी ट्रिक केली होती की बाबा पहिल्या वर्षी कृषीला आणि परत चौथ्या वर्षी. तर मग मी असं लक्षात ठेवलं होतं की पहिल्या वर्षी कृषी केली ना, वाहतूक करण्यासाठी खाली गेले, परत वरती कृषीकडे आले. 2 योजनांमध्ये वाहतुकीला भर दिला, परत कृषीकडे आले. कृषी झाली 4ला, परत 5ला उद्योगाकडे आले, उद्योग केला, परत उद्योगांना ऊर्जा पाहिजे म्हणून 3 योजनांमध्ये ऊर्जेकडे लक्ष ठेवलं, ऊर्जा चांगली भेटली म्हणून परत उद्योगाकडे आले 9व्याला. आणि आता कृषी वाहतूक उद्योग झाले, ऊर्जा झालं, तर आता मग सार्वजनिक सेवा थोडेसे लक्ष देऊया म्हणून सार्वजनिक सेवा. परत मग ग्रामीण राहिलाय भाग, तर ग्रामीण विकास असं लक्षात ठेवलं होतं. हा क्रम जर लक्षात ठेवला तर हा क्वेश्चन बघा लगेच पुढचा. 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा डॅश डॅशला दिला गेला. तर एकच ऑप्शन होता ऊर्जा क्षेत्र. त्याचं बघा 7व्या पंचवार्षिक योजना ऊर्जा क्षेत्र इथं होतं. 6वी 7वी 8वी तर हे इथं होतं. असं जर तुम्ही स्वतःचे नोट्स काढून जर ट्रिक केलेले असतील तर त्या कामी येतात. एक क्वेश्चन दरदरीत उत्तर देऊन दिला. त्याच्यात माझ्या मित्रांनी काय 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 केलं होतं, वाहतूक आणि संदेश वाहन केलं होतं. तर का तर की वाहतुकीला जास्त भर दिला असेल असं वाटलं होतं, पण नाहीये. हा क्वेश्चन आहे तो
खूप हार्ड आहे, एकदमच हार्ड आहे की बाबा अर्थशास्त्र ही कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे असं टीका कोणी केली आहे. काहीही माहित नव्हतं, मला सुद्धा माहित नव्हतं. मी इकॉनॉमिक्सचा अभ्यास केलेला आहे, माझं ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्स मधून केलंय, तरी पण मला माहित नव्हतं. पण रिस्क घ्यायची म्हणून मी ह्याला टिक केलं होतं की बाबा रेकॉर्डून मालचं आपल्याला सारखं सारखं माहिती आहे म्हणून मी ते केलं होतं. नाही नाही, सॉरी सॉरी, मी ह्याला नव्हतं केलं. ह्याला मी कार्ल मार्क्स हे उत्तर लिहिलं होतं का तर की मला असं वाटलं होतं की कार्ल मार्क्स हा आहे ना जे काही भांडवलवादी आहेत त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या विरोधात बोलला, म्हणून मला असं वाटलं की कार्ल मार्क्सनं म्हणलं असू शकतं की बाबा कुबेराची म्हणजे जे काय श्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठीच ते काम करते असं काय तर टीका केली असेल, पण ऍक्च्युली उत्तर होतं कार्लाइल रस्किन. ते तुम्ही तुमच्या लेवलवरती रिस्क घेताना काय लिहायचंय, तो काय विचार करणार ते तुम्ही करून सोडवू शकता. चुकला तरी काही त्याचा जास्त इफेक्ट पडणार नाही, सोडून दिला तरी पण चालू शकतो. ज्या समाजात उत्पन्न उतरणामध्ये आत्यंतिक डॅश असते तिथं हे वाक्य वाचा. मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो. म्हणजे ज्यावेळेस उत्पन्नात विषमताच होईल त्याच वेळेस एखाद्या व्यक्तीकडेच जास्तीत जास्त संपत्ती होईल. म्हणजे मुठभर व्यक्ती, जसं आपण ऑक्सफॅमचा रिपोर्ट वाचतो बघा, त्याच्यात ऑक्सफॅमने एक वर्षी म्हटलं होतं की 1% लोकांकडेच काहीतरी 40 का 80% संपत्ती आहे देशाची आपली, 40% संपत्ती असं काहीतरी म्हटलं होतं. म्हणजे अत्यंतिक विषमता आहे, ज्या वितरणात विषमता आहे. आपल्या भारत देशात वितरणामध्ये विषमता होती म्हणूनच काहीच लोक आपल्याकडे श्रीमंत होत आहेत, बरेच लोकांना आणखीही त्यांच्या गरजा भागवल्या जाऊ शकत नाहीये. आता 51वा क्वेश्चन, म्हणजे इथून सायन्स चालू होतं. सायन्सचे क्वेश्चन बघूया. आतापर्यंत बघितलं की इच कॅटेगरीचे सगळे क्वेश्चन होते, मॅक्झिमम बरोबर यायला चान्स होता. आता सायन्सचं तर बघा, सायन्स पण इतकं इझी होतं की तुमचे 15 ते 16 क्वेश्चन कसेही बरोबर येऊ शकत होते 20 पैकी. 1-2 क्वेश्चन हार्ड डिफिकल्ट कॅटेगरीचे होते, ते बघूया. आता हे बघा, वर फेकलेल्या कणाची गती 0 असते. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की आपण एखादा दगड वरती फेकतो बघा, कधी कधी दगड वरती फेकलाय तर या ठिकाणी गेल्यावरच त्याची गती 0 होईल ना, म्हणजे इथून तो खाली पडायला लागलाय तर इथं 0 असेल. त्यांनी असं नाही म्हणलेलं की इथं 0 आहे म्हणजे त्याच्यावर किती त्वरण असेल, तर ते 0 असते, परंतु त्याचे त्वरण किती असते विचारले. त्वरण म्हणजे ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनचा अर्थ असा असतो की तो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, त्याला आपण जी ला काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल 9.1 आहे सेकंद पर सेकंद, म्हणजे मीटर पर सेकंद असं काहीतरी येते, 9.8 मीटर पर सेकंद. म्हणजे या ठिकाणी त्याचं ऍक्सलरेशन किती आहे, तर ऍक्च्युली जेवढं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असेल ना तेवढंच असेल त्या ठिकाणी. तर मग त्याचं उत्तर होतं की गुरुत्वाकर्षण एवढे त्वरण असणार, म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जेवढं असेल तेवढं त्याच्यावरती असेल. ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो पुढच्या वर्षी एखाद्या वेळेस आला तर, की मॅक्झिमम हाईट किती अटेंड केलेली असेल, तर हा u²/2g. हे u जे आहे ना, u ते मला वाटतं इनिशियल स्पीड आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण वरती फेकतो ना त्यावेळेस जो दिलेला स्पीड आहे त्याचा स्क्वेअर/2g. जस्ट लक्षात ठेवा, हा हा PYQ आहे असा. कधी आत्ताच्या रिसेंटच्या एक्झाम मध्ये विचारला होता तो 22च्या काहीतरी मला वाटतं, की बर्नौलीचं समीकरण असं दिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं कुठल्या कुठल्या गोष्टींवरती डिपेंड आहे, पण तो कॅन्सल झाला होता. पण त्याला लगेच कॅन्सल झाला तर इकडे क्वेश्चन रिपीट केला होता की सोपा करून विचारला होता आणखी त्याच्यात, की हे बर्नौलीच्या समीकरणाचा उपयोग नाही, बर्नौलीचं समीकरण कुठं कुठं वापरलं जात नाही असं म्हटलं. तर ऍक्च्युली एस्पिरेटर मीटर जो आपल्याकडं हवा हवा घ्यायचा असतो, तो वेंच्युरीमीटर असतो, तो स्प्रे असतो काहीतरी असा. आणि प्रवाहाची गती म्हणजे एखाद्या पाईप मधून जर असा पाईपची जॉईंट असेल तर तिथून जो प्रवाह वाहतो तर तो किती काय असेल ते काउंट करायसाठी मग बर्नौलीचा समीकरण वापरलं जातं. म्हणजे वरीलपैकी कोणतेही नाही हे उत्तर होतं. कुठं कुठं वापरलं, एरोडायनॅमिक्स माहिती आपल्याकडे, हायड्रोलिक्स असतात बघा, जेसीबी वगैरे काम करतात ते त्याच्यावर, आणि पाईपलाईन डिझाईन करताना पण वापरले जातात. म्हणजे पाईपलाईन डिझाईन जे कुणी शेतकरी त्याला माहित असेल बघा की
ज्यावेळेस मोटर आपली असते त्यावेळेस मोटरच्या जवळ छोटासा पाईप असतो आणि पुढे मोठा पाईप असतो 3 इंची 4 इंची खाली 2 इंची असतो. तर ते तिथे लागू शकतो. आता हा क्वेश्चन होता ना, हा क्वेश्चन कुणाला जर सोडवायची इच्छा असेल ना त्याला त्यांनी सोडवावा. मी इथं काय सोडून दाखवणार नाहीये, कारण की त्याची इतका डाटा पाठ असावा लागतो, तो कॉन्स्टंट पाठ असावा लागतो, त्याचं सूत्र पाठ असावं लागतं. एकच होतं, मी जस्ट लॉजिक मारलं होतं की अरे हा नाही. आता इथं बघा, खोलीतील तापमान 300 केल्विन वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णीय प्राण्यासाठी तरंग लांबी किती आहे? काहीच माहित नव्हतं, काय माहित बी नाही, मी सांगणार पण नाहीये, कारण की करायला जाऊ पण नका. मी जस्ट विचार केला की 500 दिले, 1500 दिले, 3000 दिले, आणि का बरं त्याने 9950 केला असेल? काहीतरी त्याला वाटला, म्हणजे असं जवळजवळ कुठला ऑप्शन नाही देता हा 9550 का आठवला त्याला. मी हा विचार केला आणि मारून टाकला, तर तो योग्य आला. म्हणजे ऑड आहे, ऑड आहे त्याचं, म्हणजे त्याने एकदम देताना ऑड करून दिलाय. म्हणजे आयोग आपली काळजी घेते, तिथं आपण व्यवस्थित लक्ष द्या की तुमचा बरोबर यावा. चुकीचं विचारलंय. अणुकेंद्र ही एकदम सोपा क्वेश्चन आहे, वाचून घ्या. अणुकेंद्र प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बरोबर आहे. आतमध्ये जे प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात, प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉन हा चार्जलेस असतो. प्रोटॉनवर धन प्रभार असतो, आपण बघितलं खाली. इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार असतो. न्यूट्रॉन हे उदासीन असतात असं लक्षात घ्या. धन प्रभार वगैरे काय नसतं. चुकीचं विचारलंय. 4 नंबरचा ऑप्शन आहे. ऑप्शन कडे गोल करताना पण लक्ष द्या. सत्य की असत्य? आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. हा, बरोबर आहे की माध्यमच नसेल तर आवाज जाणार नाही. आपल्याला माहिती, निर्वात पोकळीतून आवाज कधीच पास होत नाही. वारंवारता आपल्याला माहिती की आवाजाचीच असावी नाही, वारंवारता कुठली जरी असेल तर ती हर्ट्ज मध्येच सांगितली जाते. आणि आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हा एकक वापरला जातो. बरोबर आहे की आपण ज्यावेळेस डीजे वगैरे वाजताना बघत असतो की 120 डेसिबल आहे का, 10 किती डेसिबल आहे, आपल्या हेडफोनचा आवाज किती डेसिबल आहे. एकदम योग्य. एबीसी तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. हा पीवायक्यू आहे. मी काय म्हणतो, पीवायक्यू सारखं पीवायक्यू वरच तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय करू शकता. म्हणजे नाही असं काही नाही की पीवायक्यू नसेल तर होणार नाही, होऊ शकता, पण पीवायक्यू तुम्हाला खूप इझी जाईल. बघा, मला सुद्धा 3-4 अटेम्प्ट लागले होते. ज्यावेळेस मी पीवायक्यू व्यवस्थित केले त्यावेळेस माझी पोस्ट निघाली. खालीलपैकी कोणती तरंगलांबी स्फटिक आंतररचनेचा, म्हणजे पदार्थाच्या स्फटिक, इंग्लिश मध्ये जर वाचलं ना, स्टडी द क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ मटेरियल, म्हणजे आपला हा हात आहे, समजा हा हात आहे माझा, ह्यातलं क्रिस्टल आहे ना, जे आतमध्ये आहे माझ्या हाड आहे, हे क्रिस्टल आहे. बाकीचं आहे ते सॉफ्ट आहे, म्हणजे त्याच्यात काहीच नाही. क्रिस्टल आहे, त्याच्या अंतरंजना अभ्यासासाठी वापरतात. आपण जर हाताचं आतमधल्या हाडाचं चित्र काढायचं असेल तर आपण एक्सरे वापरतो. हे जे दिलंय ना, युव्ही रेज कशासाठी वापरतात, परत गॅमा कशासाठी वापरतात, कॅन्सरसाठी वगैरे, स्टेरिलायझेशनसाठी. ह्या गॅमावरती आला एकदा रिपीटेड क्वेश्चन. इन्फ्रारेड कशासाठी वापरतात, रिमोट ना लाईट कशासाठी वापरतात ते बघून घ्या. हा सुद्धा पीओक्यू बरोबर यायला पाहिजे होता. जो काही लिप ब्लाइट ऑफ बीट आहे ना, हा याच्यात जरा त्यांनी थोडस ट्रिकी केला होता, कारण की आपल्याला माहिती की बीट साठी हा ट्रिटी काय असतो, टीटीसी जो असतो ना, तो गव्हासाठीच असतो. गव्हावरती म्हणजे गव्हाचं सायंटिफिक नाव हे टीटीसी पासून चालू होतं, म्हणून तो ट्रिटी काय होता. पण त्याच्यात त्यांनी जरा थोडा लिप ब्लाइट विचारला होता, तो अल्टरनिया टीटीसी होता, म्हणजे चुकायचा चान्स होता. हा क्वेश्चन दरवर्षी एक तरी क्वेश्चन येतोय, त्याच्यासाठी मी थोडस तुम्हाला हे दिलेलं आहे, रोगांची माहिती दिली आहे, त्यांचं काय नाव आहे ते दिलंय, तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. मागल्या वर्षी त्यांनी एक असं दिला होता की सायट्रस कॅन्कर, पुढच्या वर्षी लगेच विचारला बघा, 2025ला, की बाबा हा सिट्रस कशामुळे होतो. तर हा माहिती होत, म्हणजे ठीक आहे, पण ते बॅक्टेरिया पासून होतो हे त्यांनी विचारलं होतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, खालचे जे रोग आहेत ते फंगस पासून तयार होतात. आणि खाली डिफिशियन्सी ते वाचून घ्या एकदा, पाठ करा म्हणेल मी, काही जे थोडेफार रिपीट होत आहे दरवर्षी येत आहेत. कंबाईनच्या मेन्सला सुद्धा आता त्यांचं त्याच्यावर जास्त फोकस चालू झालाय, सारखे सारखे विचारतायत. हा, आता हा क्वेश्चन होता तो ऍक्च्युअली स्टेट बोर्ड मधून घेतलाय बरं का, असं नाही की कुठून पण. नववीच्या स्टेट बोर्ड मधून नाही, 10वीच्या का 9वीच्याच आहे, सॉरी 9वीच्या स्टेट बोर्ड मधून घेतलेला आहे. 4 विधानांपैकी 2 विधाने संयुक्त आहेत डीएनएच्या संरचनेबद्दल. योग्य विचारले. 2 क्वेश्चन म्हणजे आता
यातले सगळीकडे दोन 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 पर्याय ए बी ए सी बी डी. म्हणजे त्यांनी कुठेतरी शफल केलं एवढं सांगितलंय आपल्याला. ऑप्शन कडे बघितलं. आता लक्षात घ्या की डीएनए ची संरचना ही दोन लांब आहे, बरोबर आहे. खाली पण दोन लांब दिले, वरी पण दोन लांब आहे. हिथं चेंज केलाय न्यूक्लियोटाइड का न्यूक्लिओसाइड हे माहित पाहिजे होतं. साखळींनी बनले असून त्यांनी एका सामान्य अक्षाभोवती गुंडाळले, दोन्हीकडे सेम आहे. आता हे माहित पाहिजे होतं की न्यूक्लियोटाइड का न्यूक्लिओसाइड असतात. तर ते न्यूक्लिओसाइड असतात ते आरएनए मध्ये असतात, न्यूक्लियोटाइड असतात ते डीएनए मध्ये असतात. हे माहित जरी असलं असतं तर उत्तर बरोबर असतं. आता हे ए राहून द्या, ह्याच्याकडे बघा. दोन साखळी एकमेकांशी अशा पुरत आहेत की ऍडेनिन हे नेहमी थायमिन सोबत, सायटिनिन सोबत, ग्वानिन सोबत जोडलेले असतात आणि खालच्या दोन साखळ्या एकमेकांशी पूरक नाहीत. ऍक्च्युली त्या पूरक असतात, एकमेकांना असतो ते. ऍडेनिन हा नेहमी डबल बॉन्ड टी सोबत असतो आणि सायटोसिन ग्वानिन हा हमेशा सायटोसिन सोबत ती ट्रिपल बॉन्डनी जोडलेला असतो. मग आपल्याला तरी कळालं की डी चुकीचं आहे. आता डी चुकीचं आहे तर इथला ऑप्शन गेला, डी चुकीचा इथला ऑप्शन गेला. आता ह्याच्यात एक सापडून जाईल बघा, ए सी का ए बी. आता बघा उत्तर देण्यासाठी आयोगाने कसा प्रयत्न केला होता. ए आणि बी ह्या दोन्हीपैकी एकच घ्यायचा होता आपल्याला. ह्या दोन्हीपैकी एकच घ्यायचा होता. कळालं. ए बी तर एकत्र नसणार आहेत, म्हणजे उत्तर आलं एसी. म्हणजे आयोग तुमची काळजी घेते. तुम्ही थोडसा प्रयत्न करा, आयोग तुम्हाला उत्तर देऊन जाईल. थोडस व्यवस्थित शांतपणे बघा. हे बघा, डीएनए हे असतात ते न्यूक्लिओटाइड असतात. आयोडीन हे याच्याशी असतात. ते जे पूरक जे असतंय ना त्याच्याबद्दल मी दिलंय. तुम्ही ज्यावेळेस बघाल की ऍडेनिन हा थायमिन सोबत असतो, ग्वानिन हा सायटोसिन सोबत असतो, सगळीकडे दिलंय, चित्रात दिसून जाईल. इथं सुद्धा दिलंय, ग्वानिन हा सायटोसिन सोबत आहे, ऍडेनिन हा थायमिन सोबत आहे. खाली आरएनए ची माहिती दिली ती वाचून घ्या. हा क्वेश्चन बघा की शेल्डेन आणि शॉन यांच्या पेशी सिद्धांताबद्दल स्टेट बोर्डच्या पुस्तकात आहे. हा फक्त बघायचा होता की शेल्डेन आणि शॉनच्या पेशी सिद्धांताबद्दल खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत. अचूक आपल्याला का माहिती पेशी सिद्धांत वाचलाय का कोणी? नाही वाचला. डीप वाचलाय का? नाही. तर बघा, सर्व सजीव एक किंवा अनेक पेशींनी बनलेले असतात, माहिती. त्यांनी तसं म्हणलंय हे माहित होतं, म्हणून सगळ्यांनी काय केली, ये वाला हे सगळीकडे दिलाय. नवीन पेशी, पूर्वक पेशी माहिती आहे आपल्याला की नवीन पेशी ही एखादी पेशी असेल त्याच्यातूनच निर्माण होणार आहे. दुसरं काय की पेशीच्या रासायनिक रचना आणि संयुगेच्या कार्यामध्ये मूलभूत समानता असते, बरोबर आहे ना. वेगवेगळ्या पेशी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारे काम करतात, पण ज्या समान पेशी त्या समान प्रकारेच कार्य करतात, म्हणून हे बरोबरच आहे. आता एखाद्या जीवाची क्रिया ही सामूहिक क्रियाकलाप आणि पेशीय संरचना परस्पर संवाद असतो, बरोबर आहे की एकमेकांची पेशी आहेत ते एकमेकांशी संवाद करतात किंवा त्यांच्याशी कोरिलेट करूनच काम करतात. काही लोकांना असं वाटलं की हे कशासाठी डी असं तो नाही मंडला वगैरे वेगवेगळे ग्रंथ शोधून काढले त्याच्यात, तू म्हणले की आम्ही कॅन्सल करून, काहीच नाही झालं. कारण की त्याच्या थिअरम मध्ये सांगतानाच त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन जर बघा काय म्हणतं की एक प्राणी एका वर्गातले आहेत. मी ह्याचं विश्लेषण दिलेलं नाही, करणार पण नाहीये. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. का कुठल्या ग्रह म्हणजे याच्यातनं काहीच काढू शकत नव्हतं, म्हणजे ट्रिक पण नव्हती. काय जे कोणी सायन्स विद्यार्थी त्यांनी केलं असेल त्यांचं बरोबर आलं असेल गुड. माझं बरोबर आलं नव्हतं. मी काय एवढं डीप मध्ये सायन्सचा अभ्यास करणार नाही आणि नाही पण मी सोडून दिला होता क्वेश्चन. पण त्याचं उत्तर आहे 4. काय ते एकदा शोधून घ्या आणि त्याचं उत्तर जर अभ्यास करत बसला ना बाकीचा पेपर नापास लायकीचा होऊन जाईल तुमचा एका क्वेश्चन साठी. हा, आता त्यांनी काय म्हणले की हिरोईन हे नाव अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पतीचा अर्क लेटेक्स वापरला जातं. रिपीटेड क्वेश्चन आहे परत परत. किंवा हिरोईन साठी पॉपी प्लांट असतो. पॉपी प्लांट म्हणजे आपल्याकडे खसखसीचं झाड असतं बघा, त्या बोंडाला अशा चिरा पाडतात आणि त्या चिरातून जे काही लेटेक्स निघतात त्याच्यापासून ते पॉपी बनवतात. कोकापासून ते काहीतरी कॉफी बनवली जाते वाटतं, काहीतरी वेगळं. म्हणजे खाली आहे बघा हेम्प, बाजरीचं झाड आहे. चित्र गांजा आहे. गांजा आपल्याला माहिती, कॅनाबिस असतो त्याच्यामध्ये. कोकामध्ये कोकेन असतो, कोकामध्ये. आणि हिरोईन मध्ये ओपियम पोपे असतं. हेम्प आहे त्याच्यापासून वेगळं काहीतरी निघतं, ते बघून घ्या एकदा. हा, पुढचा क्वेश्चन आहे.
की कुठले जॉईंट कुठं म्हणजे सिमिलर जॉईंट विचारलेत की हाताचे आणि पायाचे काय काय सिमिलर जॉईंट आहे. आता ह्या खांद्याचा सांधा आहे तो गोल असतो, उकळीचा सांधा असतो तो आपल्या कमरेच्या खालच्या सांध्यासाठी तो असतो, तो बघा खाली हिप सांधा असं म्हटलंय, उकळीचा जो सांधा असतो तो. ह्युमरस काय आहे किंवा आपल्या हे हातदंडाचं हाड आणि पायाचं मांडीचं हाड ह्याचं नाव आहे बघा, ह्युमरस आणि फिमर. कोपरा आहे, कोपऱ्यासारखाच पायाचा गुडघा आहे, तर तो इथे दिलाय. एकदम इझी क्वेश्चन आहे, फक्त गोल करताना चुकू नका, जॉईन करताना व्यवस्थित बघा कुठला ऑप्शन कुठे आहे ते. हा, हे बघा ह्याच्यात बरेच जण चुकले होते. बऱ्याच पुस्तकांमध्ये 206 ते 208 दिले जातात, पण ऍक्च्युअली जर बघितलं तर 206 झाड असतात. बरेच मुलांचा असं झालं होतं की मेंदू कंटाळतो बघा आपला अभ्यास म्हणजे ज्यावेळेस आपण क्वेश्चन सोडवतो सोडवतो त्यावेळेस मेंदू कंटाळतो आणि आपण काय वाचतोय तेच कळत नाही की बाबा 208 दिलेत का, हा बरोबर आहे. म्हणजे आपण असं विचार करतो की म्हणजे तिथे 208 वाचतच नाही, 206च वाचतो आपण. पण एवढं लक्ष असावं लागतं की त्यांनी 208 दिलंय बरं का, 206 नाही दिलंय. आणि कन्फ्युज व्हायचं नाही, आपल्या आपल्या अभ्यासावरतीच फोकस करायचा की 206 हाड असतात मानवामध्ये, 206च असतात, 208 नसतात. चुकीचं करायचं होतं. मनके आणि चेहऱ्याची हाडे अनियमित हाडा उदाहरण आहे. हा बरोबर आहे की फ्लॅट हाडा असतात बघा आपल्या छाती, म्हणजे काही ठिकाणी फ्लॅट असतात, काही ठिकाणी गोल असतात, असे वेगवेगळे आकार दिलेत. आपल्या जो जबडा आहे ना तो कसा पण वेगवेगळा आहे, आणि मनका तर बघितला असेल कसं वाकडा तिकडा असतो, त्यामुळे तो अनियमित हाडांमध्ये काउंट केला जातो. रिपीटेड क्वेश्चन आहे, मला वाटतं 16ला का 17ला विचारला होता. हा रासायनिक अभिक्रियेचा दर जो आहे ना तो अभिक्रियेची सहमती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तेवढं जास्त लवकरात लवकर रिएक्ट करतो. फक्त आपण HCl चा रिएक्शन रेट जास्त आहे, आपण बघतो की हातावर जरी पडलं तरी जळायला चालू होतं. हे दोघं एकमेकाला विरोधात आहेत की अभिक्रियेची संहिता वाढवली कमी होतो नाहीये. ए बरोबर आहे, बी चुकीचा आहे, बी चुकीचा आहे, बी चुकीचा आहे. ए बरोबर पाहिजे, एकच ऑप्शन राहिला. तापमान वाढवले की वाढतो, आपल्याला माहिती की तापमान दिलं, टेम्परेचर वाढवलं की रिएक्शन रेट वाढतो. हा क्वेश्चन होता थोडासा डिफिकल्ट म्हणता येत नाही, पण थोडासा होता मिडियम क्वालिटीचा होता. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जे शेत जमिनीमध्ये वाढलेल्या आम्लाचे उदासीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? रासायनिक खत आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रात पण बऱ्याच वाळवंट व्हायला लागले जमिनीचं, असं म्हणतो पांढऱ्या पडायला लागले. त्या पांढऱ्या ह्याच्यामुळे पडायला लागलेत की आम्ल तयार होते जास्तीत जास्त, आपण युरिया ओततोय, किती पण युरिया ओततोय. म्हणून जर त्याच्यात त्यांनी काय म्हणते की चुन्याची निवळी जर टाकली ना, चुना जो असतो तो बेसिक असतो, बेसिक, तर तो ऍसिडिटी रिड्यूस करायला काम करतो. हा पोटॅश असतो ना, पोटॅश पोटॅश पण वापरला जातो आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी, पण काही काही जमिनीमध्ये तो क्षार निर्माण करतो म्हणून तो येणार नाही, काही ठिकाणी क्षार बनवतो म्हणून. मिल्क ऑफ मॅग्नेशिया पण अँटासिडच असतं, पण ते माणसांसाठी असतं ना की जमिनीसाठी, म्हणून सी गेला, सर्व येणार नाही. ए बघितला का आपण काही ठिकाणी वनस्पती, आता सी आणि बी राहतोय, डीचा तर काय संबंधच राहत नाही. अमोनियम हायड्रोक्साईड असतं ना, हे आम्लहारी आहे, पण ह्याचं पण नायट्रिफिकेशन, अमोनिया आहे ना नायट्रिफिकेशन होतं, तर त्याच्यातनं पण परत ऍसिडच तयार होतं. म्हणजे युरियामध्ये पण नायट्रोजन असतो, त्याच्यापासून नायट्रिफिकेशन होऊन ऍसिड तयार होतं. मग राहिला ऑप्शन बी, चुन्याची निवडी बी मध्ये, आणि तो 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये, जे की तुम्हाला म्हणलं की ऑप्शन शफल केले जातात परत परत, ते लक्षात घ्या. आता हा क्वेश्चन जस्ट थोडीशी लॉजिकल थिंकिंग किंवा थोडासा अभ्यास असेल ना, तर त्याच्यातून जास्तीत जास्त लवकर बरोबर येणार होता. कसा? धातू आहेत आणि त्यांचे खनिजापासून वेगळे काढण्याचे सायनाइड जटिल आयनाचे द्रावण करतात. म्हणजे मी ह्या विचारात सोडवला होता की आता इथं ऑप्शन दिलेत CuAu, COAg, AuAg, NaHg, तर मी ह्यातला कॉपर आणि सोडियम हे दोघं काढले होते. का तर की सोडियम आहे ना हायली रिएक्टिव्ह आहे, तो पाण्यात जरी पडला तरी लगेच जाळायला चालू होतो, तो केरोसिनमध्ये ठेवला जातो फक्त, म्हणून मी हे दोघं काढले होते. मग हे दोघं काढले ना, डी नंबर आणि ए नंबर, तर माझं उत्तर येत होतं. कसं बघायचं आहे का? कारण की कॉपर आहे ना रिएक्टिव्ह आहे, आणि हे जे आहेत ना एयू आणि एजी हे ऍक्च्युली सोने आणि चांदीसाठी वापरलं जातं. एयू ऑक्सिजन काहीतरी अर्जेनियम असं काहीतरी नाव आहेत बघा, तर तिथं तुम्ही नाव एकदा बघून घ्या, जोड लावायला एकदा विचारलं होतं कुठंतरी कंबाईनला का काहीतरी. तर
ते कमीत कमी रिएक्टिव्ह आहेत, म्हणजे त्यांची रिएक्शन जास्त होऊ शकत नाही, म्हणून त्याला एयू आणि एजी म्हटलंय. आणि त्याच्यासाठी मी सायनाइड जेटीला लक्षात ठेवून त्याचं उत्तर काढलं. हे बघा, हा क्वेश्चन एकदम सोपा कॅटेगरीचा होता, एकदम जनरल. तुम्ही 7वी 8वीचे जरी सायन्स वाचलेला असेल तरी यायला पाहिजे होतं की खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते. डबल ऑप्शन वाला डी होता. ए उष्मादायी आणि प्रकाश रासायनिक नाही येच आहे, तर डी जात होता. आता राहिलं सी बी ए. आता उष्मादायी अभिक्रिया ज्यावेळेस असेल ना त्यावेळेस ती उष्णता देत असते, बाहेर टाकत असते. इथं ऍक्च्युली उष्णता घेतीये, म्हणजे उष्मा ग्राह्य येते. हे जे चिन्ह आहे ना ते उष्णतेचं आहे, आणि रिएक्शनच्या अगोदरच म्हणजे त्याचे प्रोडक्ट तयार व्हायच्या अगोदरच गेले म्हणून उष्मादायी आहे, ग्राही नाही, म्हणजे ए वाले गेले. आता सी आणि डीच राहिला, ही नाही सॉरी, हा बरोबर आहे. बी आणि सी राहिला, डी बी गेलाय आपल्याकडून, बी आणि सी राहिला. ही विस्थापन अभिक्रिया आहे. विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय माहिती का तुम्हाला? जर दोन इकडे प्रोडक्ट असतील, इकडे पण एखादा अजून काय ते प्रोडक्ट असला असता आणि इकडे एक प्रोडक्ट असता, त्यातलं इकडे एक जातं आणि इकडे एक येतं, असं ते एक्सचेंज होऊन जे होतात ते विस्थापन होतात. इकडल्या घटकाचे तिकडं, तिकडल्या घटकाचं इकडे विस्थापन होतं. म्हणून हे इथं एका प्रोडक्ट पासून दोन प्रोडक्ट तयार होतात, म्हणून त्याला अपघटन होतं असं म्हटलं जातं. अपघटन म्हणजे की डिकम्पोजिशन होते, एकापासून दोन तयार होतात. 69वा खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असं म्हटलं जातं? जड हायड्रोजन आपल्याला माहिती की जड हायड्रोजनचं आपल्याकडे सूत्र आहे की डीटीओ. हे डीटीओ, डीटीओ म्हणजे ड्यूटेरियम. सरळ क्वेश्चन होता की ड्यूटेरियम म्हणजे बी. इझी क्वेश्चन होता एकदम. हे बघा, तेल आणि चरबीमधील असंपृक्तता मोजण्यासाठी वापरला जातो. म्हणजे तेलातली आणि चरबीतली जे अनसॅच्युरेशन आहे, अनसॅच्युरेशन जे आहे ना ते मोजण्यासाठी काय वापरलं जातं असं म्हटलंय ना. ह्याचं उत्तर होतं आयोडीन. आयोडीन ते कसं असतं माहिती बघा, एखाद्या हा तेल आणि चरबी असंपृक्त मोजण्यासाठी त्याच्यामध्ये आयोडीन टाकतात, आणि ते आयोडीन किती तेल किंवा जे फॅट आहे, ऑइल किंवा फॅट आहे, ते ऍब्सॉर्ब करते याच्यावरती त्याचं सॅच्युरेशन ठरवलं जातं. म्हणजे 1 ते 100 असा काहीतरी व्हॅल्यू असतो, आणि जेवढं जास्त असेल व्हॅल्यू तेवढं जास्त असंपृक्तता असते, आणि जेवढं कमी व्हॅल्यू असेल तेवढं कमी म्हणजे सॅच्युरेशन कडे जातो, असं काहीतरी म्हणलं. आता हे साबणीकरण मूल्य काय असतं माहिती का? साबणीकरण मूल्य म्हणजे साबण तयार करतो आपण, जे अंगाला लावायचं किंवा कपड्याला लावायचं जे साबण असतं ते पोटॅशियम हायड्रॉक्साईड काहीतरी वापरतात त्याच्यात. हा, पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरतात ते. हे एखाद्या फॅटमधून तयार करतात. आपल्याला माहिती की आपलं जे काय फॅट असतात त्याच्यापासूनच साबण बनवलं जातं. त्या फॅटमध्ये किती KOH मिक्स करावं ज्याच्यातून साबण तयार होईल, म्हणून ते साबणीकरण मूल्य असतं. ऍसिडिक कळली माहिती की आपलं ऍसिड किती आहे, आणि विस्कोसिटी आपल्याला माहिती की विस्कोस एखादा द्रव किती विस्कोस आहे, घट्ट आहे का सॉफ्ट आहे, ते चेक करण्यासाठी विस्कोसिटी वापरली जाते. आता पुढचे क्वेश्चन आहे पॉलिटीचे. म्हणजे आपण सायन्स बघितलं बघा, सायन्स पण इझीच कॅटेगरीतलं होतं. म्हणजे बऱ्यापैकी पीओक्यू ओरिएंटेड होतं, किंवा थोडंसं लॉजिकल थिंकिंग करून तुमचं बरोबर येण्यासारखंच होतं. पॉलिटीचं बघूया, एकच मिनिट. नेक्स्ट पॉलिटीचे क्वेश्चन. पॉलिटिक्स क्वेश्चन तर इतके इझी होते की तुमचे 15 बरोबर यायला पाहिजे होते. ऍक्च्युली एका दुसरा चुकू शकत होता, थोडस जर तुमच्याकडून सिली मिस्टेक झालं किंवा विचार करताना चुकलं तर. आता जास्त विश्लेषण नाही करणार आहे, कारण की कॅटेगरी इझी आहे. बरोबर विचारले. मुख्य आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य आहेत? तर पीएम तर असणार आहे, पीएम आहेत, सगळीकडेच पीएम दिलेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेता असतो, आणि तिसरा आहे की पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित कॅबिनेट मंत्री हा एक असतो. इझी क्वेश्चन आहे. तुम्ही लक्ष्मीकांत ज्यावेळेस वाचत असताना त्यावेळेस जे काही शेवटच्या टप्प्यामध्ये इलेक्शन कमिशन पासून वेगवेगळे आयोग आणि समित्या आणि चर्चा गट आहेत ते दिलेत, ते एकदा बरोबर वाचून घ्या. एखादा तरी क्वेश्चन आयोग विचारतो त्याच्यावर, आणि सोप्पा विचारतं, चुकणार नाही. हे बघा, कॅग साठी विचारलाय त्यांनी,
कॅगचा चुकवायला पाहिजे असं पुन्हा जर असेल तर विचार करा, कारण की जवळ जवळ सुद्धा ऑप्शन दिलेला नाही येत कुठंच त्यांनी. हे बघा, केशवानंद भारती खटल्याबद्दल विधान विचार, हा हा चुकू शकत होता. ज्यांनी कोणी व्यवस्थित अभ्यास नाही केला त्यांचा जो म्हणजे व्यवस्थित म्हणजे थोडासा डीप थोडा. केशवानंद भारती खटला त्यावेळेस चर्चेत होता, कारण की त्याला काहीतरी 50 वर्ष काहीतरी समथिंग वर्ष कंप्लीट झाली होती म्हणून. हा सदर खटला भारताचे सरन्यायाधीश एन ए रे ए एन रे सॉरी ए एन रे म्हणजे सिकरी होते. 13 न्यायमूर्तींच्या खंडपीठाबरोबर 13, त्याचं 7-6 होते. अं, एका 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 न्यायमूर्तीमुळे ही आपली जी आहे ना मूलभूत संरचना तयार झाली असं म्हणतात. का तर त्यांनी जर विरोधात निकाल दिला असता तर ते परत झालं नसतं. गोलग्नाथ प्रकरणातील निर्णय बदलला, ऍक्च्युली हे वाक्य बरोबर आहे. ते कसं सांगतो मी तुम्हाला, एकच मिनिट. आणि हे न्यायालयीन सक्रियतेचं उदाहरण आहे, बरोबर, कारण की स्वतःहून त्या केरळमधली घटना त्यांनी वरती घेतली होती आपल्याकडं चर्चेसाठी. आता ह्याच्यात बघा, हा शंकरी प्रसाद खटला आहे. हा शंकरी प्रसाद खटला आर्टिकल 368 नाही, हा आर्टिकल 368 म्हणजे आपल्याला घटना दृष्टीने काय करायला पाहिजे, तो घटना दृष्टीचा अधिकार आहे, काढून घेऊ शकतो असं म्हटलं होतं शंकरी प्रसादाने. सामान्य कायद्याचे पुनर्विलोकन करता येणार नाही त्याचं असं म्हटलं. गोलकनाथ मध्ये काय म्हणलं माहिती का तुम्हाला, संसद हे फार कमी करू शकत नाही, हिरावून घेऊ शकत नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे ते मरू शकत नाहीत, म्हणजे काढू शकत नाही फंडामेंटल राईट. 25वी घटना म्हणजे त्यावेळेस लई भांडणं चालू होती की बाबा कोर्ट आणि ह्याच्यामध्ये. त्याच्यात परत काय म्हणलं की FR बद्दल पुनर्विचार पूर्णाधिकार संसदेचे असं म्हणलं 24व्या घटना दृष्टीने. मग हे सारखंच भांडणं व्हायला लागली होती सारखी इकडे इकडे इकडे. मग त्यांनी काय म्हणलं की बाबा केशवानंद भारती खटला आला 1973ला. त्यावेळेस सिक्री होते बघा, मी म्हणलं होतं मी माझ्या नोट्स मध्ये असे नोट्स काढले होते की त्याच्यात त्यांनी मग मूलभूत संरचनेचं तत्व आणलं. त्याच्यात त्यांनी काय म्हटलं की मूलभूत संरचनेचं करा, तुम्हाला बदल करायचा असेल तर, पण जो काही बेसिक आयडिया आहे ती बदलू नका, तुम्हाला काय बदल करायचे करा. म्हणजे एखादी असं लक्षात ठेवा की एखादी मेलं नाही पाहिजे पण त्याचे हातपाय मोडू शकता असं म्हणायचं होतं त्यांना. त्याला त्रास पण झाला नाही पाहिजे हातपाय मोडला. म्हणजे हे गोष्टी आहेत, कुठं कुठं लागू झाला होता. कधी हे विचारलं POQ किंवा अंगीकारलं कुठल्या ह्याच्यात मिनर्वा मिल्सना ते ऍडिशन केली वगैरे वगैरे या गोष्टी होत्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन आहे की बाबा आकस्मिक निधी कोणाच्या अधिकाराखाली ठेवलेला असतो, तर तो राष्ट्रपतीच्या. आणि राष्ट्रपतीच्या मार्फत अर्थसचिव हा त्याचं काम बघत असतो. अर्थसचिव त्याचं काम बघत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याच्यात जास्त बघायसारखं काय नाहीये, फक्त लक्षात घ्या की त्याच्यात किती सध्या पैसा, तो फक्त एकदा बघून घ्या किती कोटी रुपये. ह्याच्याबद्दल होता. मुंबई खटल्याबद्दल, मुंबई खटला तुम्ही डीप मध्ये वाचला नसेल, पण त्याचा ऍक्च्युअली तुम्ही जर बघचाल एक क्वेश्चन विचारला होता सारखं सारखं की कुठल्या खटल्याने काय बदल केला, तर तो बघून घ्या. 1994ला आला होता, बरोबर आहे. राष्ट्रपती घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येते, बरोबर आहे की. एखाद्या राज्यात उगच आजकाल बघतो की तुम्ही उगच आणीबाणी लावून टाकायची, म्हणजे त्या काळात तर खूप व्हायचं. आणि तिथलं सरकार घटना करायचं किंवा विरोधी पक्षाचं वगैरे म्हणून ते त्याच्यासाठी मग सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत होतं ते सरकार. त्याच्यात परत बघा खाली काय, सबळ कारण नसताना जर राष्ट्रपती राजवट आणली गेली तर सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकतं, बरोबर आहे ना. की एखाद्या राज्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला ते अधिकार दिला की तुम्ही संघराज्य हे तत्व विस्कटू नका, म्हणून तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवू शकता. आणि घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता असावी लागते. म्हणजे ते एकदा हे केलं होतं बा, मध्य प्रदेशचं सरकार वगैरे उत्तर प्रदेशचं सरकार बरखास्त केलं होतं ते एका केसच्या वेळेस, बघून घ्या ते एकदा. आयोगी जोडी विचारली होती, हा क्वेश्चन आहे सर रिपीट विचारलाय की बाबा कधी काय 22 जुलैला आपल्याला माहिती की राष्ट्रध्वज स्वीकारला होता. 24 जानेवारीला राष्ट्रपती, राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत अशा 3 गोष्टी घेतल्या होत्या. त्यातलं राष्ट्रगीत आहे. आणि 26 जानेवारी 1950ला राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार केला गेला होता. ही दिनदर्शिका आहे ना, दिनदर्शिका 1957च्या आसपास काहीतरी घेतली होती राष्ट्रीय दिनदर्शिका. ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन होत होतं 3 आणि 4 मध्ये, पण ऍक्च्युली
हे जास्त चुकीचं होतं. म्हणजे 25 जानेवारीला असतं असतं तर आपल्याला लक्ष्मीकांत मध्ये वगैरे आलं असतं किंवा कुठं वाचण्यात आलं असतं. ते नव्हतं म्हणून मी ते घेतलं होतं. म्हणजे हे बघा, ह्या माझ्या नोट्स मध्ये मी म्हणजे अशा नोट्स काढल्या होत्या की 22 जुलैला राष्ट्रध्वज, 1950ला राष्ट्रगीत, राष्ट्रगान, राष्ट्रपती आणि सर्व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या वगैरे. हे खालचं पण लक्षात ठेवा. खालचं मी सांगतो की बाबा परत येईल तुम्हाला. म्हणजे नोट्स अशा काढा तुमच्या की तुम्हाला शेवटच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर म्हणजे पीओक्यू ओरिएंटेड जर नोट्स काढल्या ना लवकर रिव्हिजन करण्यासाठी मदत होते. आता हे बघा, ह्या घटना दुसऱ्या आहे ना, 23ला राज्यसभा मेन्सला आहे असे जोड जावाला विचारला होता. तोच इथं फक्त त्यांनी जस्ट शफल करून दिलं होतं थोडं माग पुढं. 10व्या घटना दुरुस्तीनुसार इथं विचारले की योग्य विचारलं. दादरा नगर हवेली प्रदेशात भारतात जोडण्यात आला. 10वीत बरोबर आहे. 10वी 12वी 14वी अशा 3 जोड्या होत्या. त्याच्यात त्यांनी कसं चेंज केलंय बघा. इथं 11वी दिलेली की दमण, दीव, गोवा हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. नाही, ऍक्च्युली 12 मध्ये आणि 14 मध्ये काय म्हणलं की केंद्रशासित प्रदेशांसाठी विधिमंडळाची स्थापना. ती 14 मध्ये म्हणजे 10वी 12वी 14वी ही घटना दुरुस्ती केंद्रशासित प्रदेशासाठी होती. ती जोड्या जावाला विचारले होते. म्हणून ह्या दोन चुकीच्या करायला चान्स होता. 22वी घटना दुरुस्ती वाचली असली तरी मेघालय राज्याची निर्मिती करण्यात आली होती. माहित नव्हती तरी बरोबर करावीच लागणार होती, कारण की सगळीकडे दोन 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 ऑप्शन दिले होते त्यांनी. बघा, मग ए बरोबर आहे तर आपले ही गेला आणि ही बीडी गेला. मग आता एडी का एसी, तर इथं 14वी घटना दुरुस्ती होती केंद्रशासित प्रदेशांसाठी, हे सांगितलं मी तुम्हाला. आणि ते कसं होतं तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमचे जे नोट्स आहेत ना लक्ष्मीकांत मध्ये पण त्या 10वी 12वी 14वी अशी लक्षात येईल तुम्ही जर व्यवस्थित वाचलं तर. इथं विचारले की केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्त असतात, म्हणजे 1 प्लस मिनिमम 10 असं, म्हणजे 10 पेक्षा जास्त नको असं काहीतरी वाक्य आहे बघा ते. मग तो रिपीटेड क्वेश्चन आहे असा. 10 माहिती आयुक्त असतात जास्तीत जास्त. इझी क्वेश्चन होता, त्याच्यात काहीच नव्हतं बघायसारखं म्हणजे जास्त विचार करायसारखं. भारताच्या नागरिकत्वाविषयी योग्य विचारलाय. एकल नागरिकत्व पद्धत असते, 55चा कायदा आहे आणि हे भाग 4 मध्ये का काय सिली क्वेश्चन आहे का नागरिकत्वाबद्दल भाग 2 मध्ये, म्हणजे इझी क्वेश्चन आहे. उत्तर होते ए आणि बी. ए आणि बी बरोबर 3 नंबरचा ऑप्शन. निवडणूक व्यवस्थेसाठी देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात. काही जवळपास नाही, हे काहीतरी सुप्रीम कोर्टासाठी हे देशाच्या म्हणजे केंद्र आणि राज्य संबंधांसाठी, आणि हे परत 74 ते 79 परत केंद्र राज्य संबंध आहेत, फक्त आर्थिक संबंध आहेत काहीतरी. हे भाग 15 लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस भाग विचारू शकतात इझी म्हणून. हा पण एकदम सोपा आहे की धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करते म्हणजे काय करते तर रोजगाराच्या बाबतीत, राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. कसं करेल ना, धर्मनिरपेक्ष विचारलंय. ए गेला, इथला ए गेला, इथला ए गेला, राहिला बीसीडी बीडी, म्हणजे बी आणि सी बरोबरच असणार आहे, कारण बी सॉरी बी बरोबर आहे, डी बरोबर आहे, बी आणि डी बरोबरच असणार आहे. सी बघा एकदा, राज्य सर्व धर्मांना समान समजले, बरोबर आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे कुठल्याच धर्माला जास्त भर द्यायला नाही. ई काय म्हणते, सी काय म्हणते, सर्व जनतेला श्रद्धा पूजा करण्यास स्वतंत्र आहे, बरोबर आहे. कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहेत. कसं शक्य आहे? धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, कुठेही काही देणार का? हे बघा आर्टिकल 28 आहे बघा. किंवा शिक्षण संस्थांमध्ये काय काय करायला पाहिजे, त्याच्यात 4 घटक आहेत. ते 4 घटक कोणचे कोणचे आहेत बघा, किंवा कुणाला परमिशन घ्यावी लागते, कुणाला नाही घ्यावी लागत, ते एकदा बघून घ्या. किंवा जे पूर्णपणे राज्य चालवतं ज्यात काहीच धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही, सांगतो आता. दुसरं आणि तिसरं असं आहे की राज्याची मदत आहे किंवा सेमी राज्य आहे किंवा काही संस्था आहेत ते राज्याकडून इनडायरेक्ट पैसे घेतात, त्यांच्यामध्ये पालकांच्या परमिशनने घेतलं जातं. आणि ज्या काही धार्मिक संस्था वगैरे आहेत, गुरुद्वारा वगैरे, तिथं तुम्ही मकबरा वगैरे, तिथं मदरसा तिथं तुम्हाला देण्यासाठी सूट आहे. कायद्याद्वारे दिल्लीला राजधानी एनसीआर जे म्हणलंय, एनसीआर ते कुठल्या कायद्याद्वारे म्हटलं तर 69वी घटना दुरुस्ती ही आपल्याला पाठ आहे. त्याच्यासाठी काही म्हणजे जवळजवळ पण नाहीये, काही 63वी काय, 91वी काय, 93वी काय, हे पुढच्या दुसऱ्या ह्याच्यासाठी घटना. हे बघा मग अशी म्हणलं होतं नोट्स मध्ये लिहिलं होते आणि त्याच्यामुळे बरोबर यायचा चान्स होता की बाबा पहिल्या लोकसभेबद्दल विचारत घ्या की बाबा 25 ऑक्टोबर 1951 ते 52च्या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 पहिल्यांदा स्थापना करण्यात आली, बरोबर आहे. पहिल्यांदा स्थापना करण्यात आली. लोकसभेचं पहिलं अधिवेशन 13 मेला. हे लक्ष्मीकांत मध्ये दोन्ही वाक्य दिलेत बरं का.
हे फक्त आहे की पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिलला नाही 4 एप्रिलला गेली होती. त्याच्यामुळे ते लक्ष द्यायचं होतं. फक्त सोडवायचं कसं होतं ते सांगतो. जी.व्ही. माळवणकर हे लोकसभेचे उपसभापती नव्हते बरं का, सभापती होते. म्हणजे डी गेला. आता राहिला ए आणि ए बी. तर मग सीचं काही आपल्याला माहित असावं नसावं असं काही अपेक्षितच नव्हतं. म्हणजे सी तुम्हाला माहित असलं काय नसलं काय, म्हणजे विसर्जित कधी झाली आयोगाने काळजी घेतली होती. पण हे माहित पाहिजे होतं की 13 मे 1952 पहिलं अधिवेशन झालं होतं. हे योग्य आहे. हे एकदम सोपा क्वेश्चन होता की आपले राष्ट्रीय आयोग आहेत अनुसूचित जाती जमातीचे, ते काय 338 मध्ये राष्ट्रीय अनुसूचित ते एकत्रच होते. आता ए मध्ये अनुसूचित जमाती आणि बी मध्ये मागासवर्गीय आयोग केलेला आहे. तर हे 339 नव्हतं. मग एक कट झाला बरोबर विचारले वाक्य. मग राहिले की बी आणि सी, म्हणजे बी बरोबरच असणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम नुसार 90 नुसार महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. योग्य. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992. आता ह्या दोन्ही मध्ये बघा की 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला. मानवाधिकार आयोगाबद्दल परत परत रिपीट क्वेश्चन येतो. त्याची स्थापना कधी झाली बघा, 12 ऑक्टोबर 1993 ला झालेली. म्हणून तो बी आणि सी योग्य आहे. हे जी 27 डिसेंबर आहे ना ती चुकीची डेट. तिसरं काय म्हणते, 92 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग स्थापन केला आणि त्याला रिसेंटली नॅशनल दर्जा म्हणजे काय कॉन्स्टिट्युशनल दर्जा दिलेला आहे. तो एकदा बघून घ्या. विचारून जाऊ शकतात. उच्च न्यायालयासाठी मूलभूत अधिकार म्हणजे उच्च न्यायालयांच्या मूलभूत अधिकारांसंबंधी अंमलबजावणी निर्देश जारी करण्याचे अधिकार. हा चुकायला नको पाहिजे होता. 226 मध्ये आपल्याला माहिती रीट जाहीर करण्याचा अधिकार तो. आणि पुढचे ऑप्शन बी त्यांनी एवढे सिले दिलेत की 135 आहे सुप्रीम कोर्टाचं काहीतरी वेगळं कलम आहे, कुठलं तरी विवेक्षित काहीतरी अपील करण्याचा अधिकार. 143 आपल्याला माहिती की तो काहीतरी माहिती घेण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना. आणि 133 मध्ये मला वाटतं दिवाणी काहीतरी ह्याच्यासाठी. एवढे इझी क्वेश्चन आहेत. जवळजवळ काही ऑप्शन दिलेले नाहीत. सगळे सुप्रीम कोर्टाचे तिथे देताना उच्च न्यायालय दिले तर तिथे येऊन जाऊ शकत होतं 226 ला. आता हे झालं पॉलिटीचे क्वेश्चन. मी तुम्हाला म्हणलं की 14 किंवा 15 बरोबर यायला पाहिजे होते. एखादा हार्ड चुकू जाऊ शकत होता, तर तो चुकायला नको बी होते. एवढे सोपे क्वेश्चन होते. नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट आहे करंट अफेअर आहे. करंट अफेअर बद्दल जास्त विश्लेषण करत नाही, कारण माझे ऍक्च्युअली 7च बरोबर होते. ते चुकले होते कसे कुठं मी काय विचार केला ते सांगेल. आणि करंट क्वेश्चन सारखे बदल राहत असतात. फक्त लक्षात ठेवा की जे काय कोणी असे कर्पुरी ठाकूर आहेत, कर्पुरी ठाकूर मला वाटतं त्यावेळेस त्यांना काहीतरी पद्मविभूषण का काहीतरी नाही काहीतरी पुरस्कार भेटला होता, राष्ट्र भारतरत्न पुरस्कार भेटला होता. आणि त्यांची डेथ पण झाली होती. त्याच्यामुळे तो क्वेश्चन विचारला होता. जननायक म्हणतात बरोबर होतं. भारतीय हे ह्याच्यात मी कन्फ्युज झालो होतो की ते बिहारचे, कारण त्यावेळेसच्या पुस्तकांमध्ये दुसरे दिले होते. यांनी पहिलं म्हणलं होतं म्हणून मी तो चुकलो होतो. का तर की ह्याच्याबद्दल जन्म काय लक्षात नव्हता ठेवलेला. जन्म लक्षात होता 24चा. माझं ह्या 2 मध्ये कन्फ्युजन झालं होतं. 2 आणि 4 मी लक्षात घेतलं की पहिली निवडणूक समस्तीपूर मतदारसंघात नाही, मला काय करायचं म्हणून मी 2 केलं होतं. पण ते ऍक्च्युली समस्तीपूर नसून दुसरीकडून कुठून तरी झाले. पहिले बिगर काँग्रेस होते ते, पण ते ऍक्च्युली पुस्तकांमध्ये दुसरे दिले होते. हा जो आहे ना ग्लोबल हंगर इंडेक्स, तो 111 नंबरला होता. आणि ज्यावेळेस तुम्ही इंडेक्स करताना त्यावेळेस त्याच्यात इंडियाचा नंबर बघा आणि काय काय फोकस गोष्टी त्यावेळेस सांगितलं तेवढंच बघा, जास्त नका बघू. हा हे त्यावेळेस नवीन संसदेचं उद्घाटन झालं होतं. ती म्हणजे करंट करताना चर्चेतल्या गोष्टी चांगल्या डीप मध्ये करा. ज्या काही फोकस गोष्टी आहेत, ज्या काय आपल्या सिलेबसची ओरिएंटेड आहेत किंवा जास्त चर्चेत झालेल्या गोष्टी लक्ष देऊन बघा. बाकीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष नाही दिलं तरी चालून जाऊ शकतं. आता ह्याच्यात बघा काय म्हणले की नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय आणि सिंहाच्या संकल्पनेवर नाही. आपण बघितलं होतं की ज्यावेळेस उद्घाटन चालू होतं ना त्यावेळेस संसदेच्या समोर ते 4 तोंड असणारे सिंह समोर ठेवले होते. आतील भागात नाहीये, ते बाहेरच्या भागात होते. लोकसभा म्हणजे विधान जे काय आपलं ते बनवलंय त्याच्या बाहेर. राज्यसभेची रचना ही राष्ट्रीय फुल कमळाच्या ह्याच्यावरती योग्य आहे. संसदेचे उद्घाटन 28 मे रोजी करण्यात आलं होतं, बरोबर आहे. आणि लोकसभेच्या अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केली नाहीये. सेन गोल होता, सेन गोल सारखा चर्चेत होता की सेन गोल. त्याच्यामुळे ते एक आहे.
आता हे बघा, लोकसभेत मोर सिंह नाहीये, मोर आहे. राज्यसभा कमळावर आहे आणि मध्य जे आहे ना, मध्य वड आहे. म्हणजे सगळेजण एकत्र येऊन बसतील असं त्यांचा कन्सेप्ट होता की खूप लोक वडाखाली बसू शकतात, सावलीखाली असं होतं. विधानसभा म्हणजे बी आणि सी बरोबर आहे. हे आशियाई क्रीडा स्पर्धा 23च्या त्यावेळेस झालेल्या होत्या आणि होंगझू चायना या ठिकाणी झाल्या होत्या त्या. योग्य आहे. त्यावेळेस लवलीना बोर्गे नव्हती, ते दुसरं कोणतरी होते. लवलीनाच काहीतरी इश्यू झाला म्हणून दुसरं कोणतरी आलं होतं, बदललं होतं म्हणून ते म्हणजे 28 स्वर्ण पदक पाहिजे काय गरज नाही, एकच कुठला तरी काढायचा होता. आणि त्यांनी मेजर ह्याच्यावरती जे तुम्ही पाठ केले त्याच्यावर क्वेश्चन विचारला होता, तर ते एक लक्षात घ्या. हा क्वेश्चन एकदम डिफिकल्ट होता बघा, की हा चुकणार होता. हा माहिती की 23ला त्यांना नोबेल शांतता पुरस्कार भेटलाय, त्यांनी महिला हक्कांच्या समानतेसाठी काम केलंय. आणि ह्या नर्गिस मोहिते या शिरीन बेदी यांनी स्थापन केलेल्या डिफेन्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरला 2004 ला सहभागी झाले ना. ऍक्च्युली ते काय ते 2003 ला सहभागी झाले होते, म्हणजे एवढं जवळ चुकवलं होतं. म्हणजे कोणी पाठच केलं नव्हतं तर ते चुकणार होतं. म्हणजे वरील पैकी सर्व पण त्यांनी ऑप्शन दिला होता, पण ऍक्च्युली उत्तर होतं एबी, म्हणून माझं चुकला होता. हे एक सोपं आहे की त्यावेळेस आधी तेल मिशन जस्ट सोडलं होतं आणि त्याच्यासाठी मदत करणारी कोणती संस्था होती, इसा. ते सारखं विचारलं जातं बघा आपल्या आधी, म्हणजे ते एक मार्गदर्शक रशियाची एक विचारली होती आपल्यात अंतराळ वगैरे पाठवायसाठी होती. पण पुरस्कारांबद्दल माहित असायला पाहिजे होतं, सगळ्या बरोबरच यायला पाहिजे होत्या. किंवा 30 पुरस्कार करता महिला आहेत, त्या 30 महिलांना पुरस्कार दिलाय. 6 पद्मविभूषण नव्हते, काहीतरी 5 पद्मविभूषण होते. त्यामुळे तिथला जवळचा एक्स्ट्रा चुकवला होता. 17 पद्मभूषण होते आणि 110 पद्मश्री होते, योग्य होतं. आणि एकच ऑप्शन होता की हा चुकला तरी बी गेला, बी गेला, बी गेला असं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन मी असा लक्षात ठेवला होता की बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषदेचे उद्घाटन कोणत्या शहरात झालं होतं. ऍक्च्युली आंतरराष्ट्रीय वकील परिषद आहे आणि बार काउन्सिलचे, तर मी लक्षात ठेवलं होतं की नवी दिल्लीला आहे, तर नवी दिल्लीलाच असणार आहे, बाकीच्या ठिकाणी नव्हतं ते. आणि उत्तर योग्य आलं होतं. ह्या ज्या अशा मोहिमा वगैरे असतात ना, त्या लक्षात ठेवावं. याच्यासाठी मला एकच लक्षात होतं की हे जे आहे ना, युक्रेन युद्ध होतं चालू बघा, ते इलेक्शनच्या अगोदर झालं होतं आणि ऑपरेशन गंगा होतं. ते एक सारखं सारखं चर्चेत होतं की बाबा वार रुको दीपापा असं काहीतरी, ती एक ऍडव्हर्टाईज चालू होती. त्यावेळेस एक होतं बी ला जर तुम्ही एक घेऊ शकत होता तर उत्तर बरोबर येत होतं, सरळ सरळ होतं. बाकीचं अजय जे होतं सुधारण्यासाठी होतं. देवशक्ती होती अफगाणिस्तानच्या युद्धाच्या वेळेस आणि कावेरी होती ती इस्रायल युद्धाच्या वेळेस होती. अलीकडेच ओडिसाच्या मुख्यमंत्री सुपोषण संपूर्ण पुष्टी योजना चालू केली. आपल्याला माहित असायला पाहिजे का, नाही नाही माहित पाहिजे, तरी पण त्यांनी उत्तर बरोबर यासाठी गोष्ट होती की तुम्ही पुष्टी दष्टपुष्ट असं म्हणतो बघा आपण, किती दष्टपुष्ट आहे बघतो, त्याच्यावरून उत्तर निघत होतं की उच्च शिक्षण असणार आहे का दष्टपुष्ट असल्यावर, काय शिकून जाडा होतो का नाही. तरी हे माता बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणे, दष्टीपुष्टी करणे म्हणजे त्यांना दष्टपुष्ट करणं, तर हे एकच होतं. आणि बी असणार एक ऑप्शन ये जात होतं. सी डी काय नाही, कृषी उत्पन्नात वाढ करायची आहे का नाही, मुलींना रोजगार द्यायचा का नाही. समित्या मग अशी म्हटलं की समित्या ऑपरेशन वगैरे तशा गोष्टी करा. नितीन कमळाकर समिती आहे कशासाठी काय, मी ह्याच्यावरून गेलो होतो, डॉक्टर के कस्तुरीरंजन समिती, ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा मेन्सला असतो म्हणून तो रिपीटेड होतो. डी ला 4 असणारा एकच ऑप्शन होता, एक नंबरचा. बाकीच्या सगळ्या सरळ सरळ जाऊन घ्या, वाचून घ्या, बघून घ्या. पुढचे ही क्वेश्चन बरेच जणांचा चुकला होता का, तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा 50,000 असायला पाहिजे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी जून 17 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी सुरुवात केली, बरोबर आहे. शेतकऱ्यांना कृषी फिडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून, म्हणजे त्याचा उद्देश होता की शेतकऱ्यांच्याच शेतामध्ये कृषी फिडरची उभारणी करायची आणि त्याच्यातूनच म्हणजे सोलरचा प्लॅन्ट टाकायचा त्याच्या शेतामध्ये आणि त्याची फिडरला जोडणी करायची आणि तिथल्या एरियामध्ये वीज पुरवठा करायचा. ऍक्च्युली काय होतं की हा प्रति एकर 50,000 येत होतं. तसं का, तर की ते त्याचं होतं की प्रति हेक्टरी 1,25,000 द्यायचे होते, प्रति हेक्टरी 1,25,000 द्यायचे होते, ना की प्रति एकरी. आणि त्याला मिनिमम होतं की तुमच्याकडे 1 हेक्टर ते जमीन असायलाच पाहिजे होती. आणि हे 33 केवी 10 किलोमीटर नव्हता, 5 किलोमीटरच्या अंतरात होता. 10 किलोमीटर म्हटल्या परत वाहण्यासाठी खूप वेळ,
म्हणजे खूप वेगवेगळी म्हणजे ही ताप वायर टाकावी लागली असते 10 किलोमीटरची, म्हणून तो 5 किलोमीटर होता. त्यावेळेस झालं होतं ना महिला आरक्षण विधेयक 23 ला. त्याचं होतं की नारी शिक्षण नारी वंदना दिन 23, 128वी घटना दुरुस्ती होती. बरोबर आहे. मी असं लक्षात ठेवलं होतं की 28 सप्टेंबरलाच उद्घाटन झालं होतं बघा आपल्या ह्याचं संसदेचा. वरती डेट पण विचारली आणि त्यावेळेस नारी शिक्षण म्हणजे 128 विधेयक पहिल्या दिवशी मांडलं होतं असं मी एकत्र लक्षात ठेवलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्हतं मांडलं 10 सप्टेंबरला. 10 सप्टेंबरला बी नव्हतं ते 19 सप्टेंबरला मांडलं होतं. सामाजिक न्याय मंत्री होते त्यावेळेस काहीतरी काय नाव सोनवाल काहीतरी असं नाव आहे त्यांचं त्यावेळेस ते होते. या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या 33% जागा महिलांना देणार होत्या ना की 30%. म्हणजे सी कट होत होतं इथं पण सी कट होत होतं आणि बी पण कट होत होतं इथं. राहिलं उत्तर एडी. नव्या संसदेत पहिलंच विधेयक होतं. बरोबर आहे ते. स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विचारले. तामिळनाडूचे ते बरोबर आहे. हा जरा थोडा चुकायसारखा होता पण त्यांच्यात एकच वाक्य काढायचं होतं. सगळीकडे 4-4 ऑप्शन आहेत बघा. सगळीकडे 4-4 ऑप्शन. तर ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ बरोबर. ते काय सी 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 सगळीकडे दिलाय त्यामुळे सी बरोबर असणार. राज्यसभेचे सदस्य होते का ह्याच्यात माझं कन्सेप्ट कन्फ्युजन झालं की ते राज्यसभेला होते का नव्हते. तर ते ऍक्च्युली होते आणि त्याला रायमंड मॅग्सेसे हा माहित होता मला. रायमंड मॅग्सेसे 1985 ला काहीतरी भेटला होता 87 ला 85 आणि त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड मध्ये न होता केम्ब्रिज मध्ये होतं. त्यांचं असं म्हणणं केम्ब्रिज मध्ये झालं होतं. म्हणजे एवढं त्यांनी जवळच चुकवलं होतं त्यामुळे माझा चुकला होता. आणि बी काढला तर बी 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 एक ऑप्शन येत होता ECD. हा होता 5 अलायन्स. मी असं लक्षात ठेवलं होतं की अमेरिका कॅनडा इकडलं इकडले दोन आहेत. इकडले दोन आहेत सॉरी. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड खालचे 2 जण आणि इकडला एक होता किंवा ब्रिटन घेतला होता. जर्मनी घेतला नव्हता का तर की त्यांचं असं म्हणणं होतं की जर्मनी कधी कधी त्यांच्या मर्जीने चालते. आणि फ्रान्स तर माहिती फ्रान्स जास्त कोऑपरेटिव्ह नाहीये त्यांच्याच ऑलरेडी युनियन मध्ये म्हणून तो एक होता 5 अलायन्स होते. त्याच्यात एक योजना होती बघा औकुस योजना म्हणजे ऑस्ट्रेलिया सॉरी US कॅनडा ऑस्ट्रेलिया औकुस म्हणजे अजून काहीतरी एक होतं असं काहीतरी औकुस योजना त्यांची ABCD उत्तर आहे. तर आपण बघितलं की सगळे क्वेश्चन बघितले आतापर्यंतचे सगळे POQ ओरिएंटेड होते. इझी होते त्याच्यामुळे जास्त कट ऑफ लागला होता. असं समजू नका की एवढं जास्त कट ऑफ लागेल एक्झामच्या डिपेंड. म्हणजे त्यावेळेस कसं 23 ला डायरेक्टली 108 लागला होता त्यावेळेस भले भले नापास झाले होते. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही PYQ रिलेटेड अभ्यास करा. त्यांचा कसं कन्सेप्ट आहे तुम्ही लॉजिकल थिंकिंग करू शकता. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनल किंवा युट्यूबवर ती जे लिंक दिली त्याच्यामध्ये सापडून जाईल किंवा स्पार्क अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरती सापडून जाईल. स्पार्क अकॅडमीच्या वेगवेगळे लेक्चर सिरीज आहेत त्या तुम्ही बघू शकता. थँक्यू धन्यवाद. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना एक्झामसाठी.